याबद्दल मी सरांचं, पूर्ण मॅनेजमेंटचं, प्राचार्यांचं, विभाग प्रमुखांचं सगळ्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आजचे जे औचित्य आहे आपल्या इंजिनिअर्स डेचं, ते आपले सर डॉक्टर एम विश्वेश्वरय्या, ज्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात PWD इंजिनियर म्हणून केली होती, दॅट टू फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. And it's my privilege that I have joined as an assistant executive engineer in the same department, continuing the legacy of Honorable Sir M. Vishweshwaraya. So let me, without taking that much of time, let us come to our presentation. As the topic has been given to me is to share my views and opinions, and at the same time the strategy which one student should perform while appearing for these MES exams. So मला तुम्हाला एक सांगायला आवडेल की आपल्या राज्यसेवेमध्ये जी महाराष्ट्र शासनाची जी काही भरती होते याचे काही अशी बिंदू नामावली ठरलेली आहे. त्यात असे बरीचशी पदं आहेत, अगदी क्लास 1 पासून क्लास 2, क्लास 3, क्लास 4. आता ही जी स्लाइड दिसते तुम्हाला, यात प्रत्येकाला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचा लोगो दिसतोय का? आता ह्या प्रेझेंटेशनचा हा का भाग असावा, प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला असेल. पण कदाचित आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो, इफ यू आर अपिअरिंग फॉर इंटरव्ह्यूज ऑफ प्रायव्हेट कंपनीज, तेव्हा काय असतं, तुम्हाला त्या कंपनीबद्दल माहिती असायला हवी. तसंच आपण एक स्टार्टिंगला मला वाटलं ते आपली ही जी MPSCचा जो लोगो आहे, त्या लोगोमध्ये असं स्पष्ट लिहिलंय, त्यांचा जो स्लोगन आहे म्हणजे ब्रीद वाक्य काय आहे, स्वसुख निर्विलास खिद्दते लोक हेतु. दिस वॉज रिटन बाय ग्रेट संस्कृत पोएट कालिदास and greatest poet from Sanskrit. It's ह्या स्लोगनचं मिनिंग इथे लिहिलंय बघा. It conveys that a human should be selfless, who has no expectations for themselves. Whatever they do or have is for entire humanity. Means as if you enter in government service, you should be selfless. Like तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जेव्हा काम कराल, then your time of working is quite fixed. It is fixed. साधारण एक 8 तासाचा जॉब असतो. तिथे तुम्हाला बायोमेट्रिक्स असतात, इथे पण आहेत. पण साधारण एक ऑफिस सुटल्यानंतर यू कॅन गिव्ह टाइम टू युअर फॅमिली, बट दिस इज नॉट द केस विथ पब्लिक सर्वंट. हा पब्लिक सर्वंट जेव्हा त्याच्या कारकिर्दीची सुरुवात करतो, त्याचं आयुष्य हे खाजगी न राहता ते सार्वजनिक होतं. अच्छा, आता हा जो स्लोगन आहे हा तुम्ही लक्षात ठेवा. इट इज अवेलेबल ऑन MPSC's वेबसाईट. सर कॅन यू प्लीज शेअर द नेक्स्ट स्लाइड. पांडे सर. आता जो आपला टॉपिक आहे की महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा. आता जर बघायला गेलं तर आपल्याकडे खूप सारे डिपार्टमेंट्स आहेत, जसे की रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, महसूल, त्याच्यानंतर वन विभाग आहे, त्याच्यानंतर कृषी विभाग आहे, त्याच्यानंतर बघायला गेलं तर अगदी सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे विभाग, त्याच्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, असे अगणित डिपार्टमेंट आहेत. जेवढ्या मिनिस्ट्रीज आहेत आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या, तर त्या प्रत्येक मिनिस्ट्री और विभागासाठी आपल्याकडे एक एक्झाम घेतले जाण्यासाठी एक एजन्सी रिक्रूट केलेली आहे. ती एजन्सी नेमून देताना आर्टिकल 315 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, they have given powers to MPSC to work on behalf of government of Maharashtra to conduct these examinations. MPSC is liable to undertake recruitment of class 1 and class 2 officers. Both are gazetted posts. At the same time, they may undertake exams of class 3 or non-gazetted, class 2 non-gazetted posts. So next slide. आता या परीक्षेमध्ये बघा, जसं आपण ब्रांचेस सिलेक्ट करतो बिफोर एंटरिंग इन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, खूप सारे ब्रांचेस आहेत. तसंच
ही एमपीएससी देत असताना साधारण आपल्याकडे 4 डिपार्टमेंट आहेत मेन, ज्याच्यासाठी एमपीएससी होते. तर पहिलं डिपार्टमेंट आहे वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट. त्याला मराठीत बघायला गेलं तर त्याचं नाव जलसंपदा विभाग आहे. आधी याचं नाव पाटबंधारे विभाग होतं, पण आता शासनाच्या नवीन पॉलिसीनुसार काही वर्षांपूर्वीच या डिपार्टमेंटचं नाव बदलून वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट म्हटलंय. सेकंड डिपार्टमेंट आहे पब्लिक वर्क डिपार्टमेंट, ज्याचा शॉर्ट फॉर्म आपण इथून पुढे PWD असा म्हणणार आहोत. इथून पुढच्या माझ्या पूर्ण संभाषणामध्ये जिथे जिथं PWD येईल किंवा WRD येईल तर हे ह्या 2 फ्रेजेसचे शॉर्ट फॉर्म असावेत असं लक्षात ठेवा. नेक्स्ट डिपार्टमेंट आहे वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन डिपार्टमेंट, ज्याला मराठीत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग म्हणतात. आणि आता लेटेस्ट डिपार्टमेंट इंट्रोड्यूस झालंय ड्युरिंग द लिडरशिप ऑफ ऑनरेबल देन चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसजी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे एक नवीन डिपार्टमेंट सुरू झालं, ज्याचं नाव आहे सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट, ज्याला मराठीत आपण मृद व जलसंधारण विभाग असं म्हणून ही जी परीक्षा होते ही मुख्यत्वे 4 विभागांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेतली जाते. आता 1 बाय 1 आपण ह्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे, त्याच्यानंतर त्याचे स्ट्रॅटेजी कशी असावी, कोणती पुस्तकं वापरावी, या मोडमध्ये शिफ्ट व्हायच्या आधी मी प्रत्येकाला एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही हे डिपार्टमेंट्स लक्षात ठेवा. वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. अच्छा, आता जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर ह्या आयोगाच्या वेबसाईटवर विभाग दिलेले आहेत बघा. आता मी तुम्हाला सांगितले ते सर्व 4 विभाग आहेत: जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा, मृदा व जलसंधारण. हा जो संवर्ग आहे, संवर्ग इज नथिंग बट द केडर इन विच दिस रिक्रुटमेंट इज अंडरगोईंग. हा संवर्ग आहे स्थापत्य अभियांत्रिकी. आणि मी सर्व विद्यार्थी मित्रांना एक विनंती करेल की इथून पुढचं हे प्रेझेंटेशन फक्त आणि फक्त मराठीतून होणार आहे. याचं कारण असं आहे की शासनाची राजपत्रित भाषा मराठी आहे. डिपार्टमेंटमध्ये कुठलंही काम चालत असताना अगदी ती एखादी नोटीस जरी द्यायची असेल किंवा टेंडर जरी करायचं असेल किंवा वर्क ऑर्डर जरी इश्यू करायची असेल तर ती सपशेल मराठीतून देण्याचा एक पायंडा डिपार्टमेंटने आजमावलेला आहे. म्हणून तुम्ही आता ही मराठी ऐकायची सवय ठेवा. आता जर बघायला गेलं तर या जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागामध्ये 3 प्रकारची पदं आहेत. जे टॉपमोस्ट पद आहे विच इज इक्वॅलंट टू डेप्युटी कलेक्टर, हे पद आहे सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ. ओके, सहाय्यक कार्यकारी अभियंता. याला जर इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं खूप सारे क्लासेस त्यांची ॲड करतात AEE, तर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे हा सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ. ते वेतन बँड व ग्रेड वेतन तिकडे जास्त लक्ष देऊ नका, विच इज सेकंडरी पार्ट ऑफ दिस प्रेझेंटेशन. यू जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन द नंबर ऑफ पोस्ट, देअर केडर अँड देअर ड्युटीज. नेक्स्ट पोस्ट आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य गट अ म्हणजे असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1. हे क्लास 1च पद आहे. AEE आणि AE1 हे दोन्ही पदं इक्वॅलंट आहेत डिपार्टमेंटला, दोघांनाही पगार सेम मिळतो. आता जर क्लास 2चं पद बघितलं तर ते आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब. हे क्लास 2चं पद आहे. आता ह्या तिन्ही डिपार्टमेंटला हे तिन्ही पोस्ट आहेत बघा. पण जर तुम्ही मृदा आणि जलसंधारण बघितला तर तिथे 2 सेपरेट पोस्ट क्रिएट केल्या शासनाने. पहिलं नाव आहे उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट, ते क्लास 1ची पोस्ट आहे. आणि दुसरी आहे जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब. ओके, आता हे वेतन बँड जे दिसत आहे तुम्हाला 15,600 ते 39,100 ग्रेड वेतन आहे 5,400. हे जुन्या 6व्या वेतन आयोगात आहे, तिकडे जास्त लक्ष देऊ नका. आता जर सेकंड लास्ट कॉलम बघितला तुम्ही, उच्च पदावर पदोन्नतीच्या संधी म्हणजे हायेस्ट प्रमोशन कोणतं मिळू शकतं ह्या MPSCतून सिलेक्ट झाले तर ते प्रमोशन आहे ज्येष्ठता व पात्रतेनुसार अभियांत्रिकी सेवेतील उच्च कार्यकारी व प्रशासकीय पदावर महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. म्हणजे प्रशासकीय पद कोणतं, तुम्ही मंत्रालयात सचिवही होऊ शकतात. इफ यू एंटर इन द सर्व्हिसेस
in the capacity of assistant executive engineer, then there is every possibility of yours to being selected as an secretary to government of Maharashtra. हे प्रशासकीय पद आहे. आणि जे उच्च कार्यकारी पद आहे ते आपल्या डिपार्टमेंटला चीफ इंजिनियर हे पद आहे. ओके. आणि नियुक्तीचं ठिकाण हे महाराष्ट्रात कुठेही असणार आहे. असं नाहीये की तुम्ही म्हणाल मला अगदी इंदिरानगरलाच पोस्टिंग पाहिजे किंवा मला सीबीएसलाच पोस्टिंग पाहिजे किंवा नाशिकला. तर महसूल प्रांतानुसार महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यांपैकी तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यातल्या कोणत्याही तालुक्यात पोस्टिंग मिळू शकते. आणि ह्या सर्व्हिसेसच्या दरम्यान तुम्हाला एक महाराष्ट्र दर्शन घडायची पूर्ण काळजी महाराष्ट्र शासन घेत असतं. एमपीएससीतल्या सिलेक्ट होणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची बदली ही मंत्रालयातनं होत असते. म्हणून इकडे असं जे गावगुंडांचं जे वातावरण असतं, जे अगदी महानगरपालिकांमध्ये जर तुम्ही इंजिनियर झाले तर नगरसेवक येणार तर तुमच्यावर प्रेशर आणणार, इकडे तसा काही प्रकार नाही. इथं तुम्ही इन द कॅपॅसिटी ऑफ गॅझेटेड ऑफिसर तुमची अपॉइंटमेंट होते, तुमचं नाव महाराष्ट्राच्या गॅझेटमध्ये निघतं आणि तुम्हाला पेज पर्क्स हे तर आपल्या ड्युटीचा एक पार्ट अँड पार्सल आहे. बट जे प्रेस्टिज असतं, जो काय म्हणायचं तो सन्मान असतो समाजात, तो खूप काही वेगळा आहे. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता ही परीक्षा कोणकोणत्या ठिकाणांवर घेतली जाते मित्रांनो एकदा बघा. महाराष्ट्रात ही फक्त 4 ठिकाणी परीक्षा होते, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. ह्या तिन्ही परीक्षांचे टप्पे फक्त आणि फक्त ह्या 4 ठिकाणी होतात. पहिलं ठिकाण आहे औरंगाबाद, ज्याचा सांकेतांक आहे 15. हे सांकेतांक लक्षात ठेवू नका, फक्त औरंगाबाद लक्षात ठेवा. दुसरं केंद्र आहे मुंबई, तिसरं आहे नागपूर आणि चौथं आहे पुणे. तुम्ही जर नाशिकला राहत असाल तुम्ही मुंबई, औरंगाबाद किंवा पुणे यापैकी कुठलेही सेंटर टाकू शकता. जर तुम्ही विदर्भातले असाल तर तुम्ही नागपूर टाकू शकता, अमरावतीचे असाल तर नागपूर टाकू शकता. म्हणून ही एमपीएससी देण्यासाठी तुम्हाला हे 4 सेंटर्स पैकी कुठलं तरी एक सेंटर चूज करावं लागतं. सर नेक्स्ट स्लाइड. पांडे सर नेक्स्ट स्लाइड. सो गाईज जरा तुमचे फिंगर्स क्रॉस करून ठेवा. मला चॅट बॉक्स मध्ये हे जाणून घ्यायला आवडेल, इथले किती मुलं डिप्लोमा झालेले आहेत? जस्ट से येस इन चॅट बॉक्स. किती लोकांचा डिप्लोमा झालाय ते कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर साठी तयारी करतायत? तुमचं जस्ट रेज युअर हँड और येस येस. ओ माय, देर आर सो मेनी कॅन्डिडेट्स. अजूनही मेसेजेस येत आहे. सो प्लीज स्टॉप रायटिंग. आता मी तुम्हाला एक गंमत सांगेल. आपल्या डिपार्टमेंटला ही हायरार्की आहे. ओके. जर तुम्ही डिप्लोमा नंतर एक्झाम देणार असाल आणि तुम्ही ज्युनियर इंजिनियर होणार असाल तर तुम्ही डिपार्टमेंट मधला सगळ्यात शेवटच्या थरातला अभियंता म्हणून सिलेक्ट व्हाल. म्हणजे शेवटचा इंजिनियर आहे, एकदम तळागाळातला, ज्याचं नाव असतं ज्युनियर इंजिनियर. आणि त्याला काय मिळतं? सेक्शन. सेक्शन म्हणजे काय? एक साधारण लांबी असते रोडची 40-50 किलोमीटरची, काही बिल्डिंग असतात, त्याचं मेंटेनन्स, त्यातली नवीन कामं हे त्या ज्युनियर इंजिनियरने करायची असतात. आता जर थोडं वर गेले की ट्री डायग्राम बघत असताना खालून वर जाऊयात आपण. ज्युनियर इंजिनियरच्या वर आहे असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये AE2 असं म्हणणार आहोत. त्याचं नाव आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2. याची रिक्रुटमेंट एमपीसीतून होते, पण जो जेई आहे त्याची रिक्रुटमेंट पूर्वी महापरीक्षा करायचं. पण आता मागे एक स्टे आला होता. बऱ्याचशा विद्यार्थी संघटनांनी निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना, माननीय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री साहेबांना, आयोगाला असं कळवलं की महापरीक्षेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांमध्ये खूप सारे गैरप्रकार वगैरे होतात वगैरे. आता त्यात किती तथ्य वगैरे हे आपल्याला माहित नाहीये, पण ज्युनियर इंजिनियरची भरती ही एमपीएससी घेत नाही. त्यासाठी एक लोकल प्राधिकरण नेमलं जातं. पूर्वी त्याचं नाव महापरीक्षा होतं. पण आता इथून पुढच्या ज्या सगळ्या पोस्ट आहेत AE2, AE1 आणि AEE, ह्या तिन्ही परीक्षा जसं मी मागे तुम्हाला याच्या आधीच्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं, ह्या परीक्षा आयोग घेतं, महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेतं. हा असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 हा जो माणूस आहे हा क्लास 2 ची पोस्ट आहे आणि याला पण सेक्शनचा चार्ज दिला जातो. तुम्ही आयोगातून सिलेक्ट जरी झाला परीक्षा देऊन आणि AE2 म्हणून सिलेक्ट झाला तर ज्युनियर इंजिनियर आणि AE2 ह्या दोघांच्या कामाची पद्धत सेम असते.
त्या दोघांना मिळणाऱ्या जबाबदाऱ्या सेम असतात, कामांचा व्याप पण सेम असतो आणि फक्त पगारामध्ये एक 4-5 हजाराचा फरक असतो. पगारामध्ये फरक आहे, बाकी प्रमोशन वगैरे हे ॲज सच ॲज दिस जे इज कन्सर्न, त्याला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व्हायला साधारण रिटायर होता होता तो कधी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होईल याची गॅरंटी नसते, पण A2 साधारण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो. आता पुढे जाऊयात आपण असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1. ओके, सहाय्यक अभियंता श्रेणी 1. हा सहाय्यक अभियंता श्रेणी 1 हा क्लास 1 ची पोस्ट आहे. याला तालुक्याला डेप्युटी इंजिनियरची पोस्टिंग मिळते. त्याच्यावर बघा असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, तो पण सहाय्यक कार्यकारी अभियंता आहे. याच्या नावात सहाय्यक कार्यकारी अभियंता आहे. कार्यकारी म्हणजे काय, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. जो कार्यकारीला असिस्टंट आहे, विच इज नेक्स्ट टू your executive engineer who is performing as duties in the capacity of assistant to executive engineer is known as assistant executive engineer, and it is the most prestigious post which should be captured to all of you by all of you in coming few days. जर A1 आणि AEE हे दोघं लोक जर बघितले, इथं बघा त्या ऑरेंज बॉक्स मध्ये दिसत असेल तुम्हाला सब डिव्हिजन लिहिलंय तालुका हेड. या तालुका हेड मध्ये काय म्हटलंय की तुमच्या ज्या परीक्षा आहेत हे होत असताना तुम्हाला जी पोस्टिंग मिळते ती तालुक्याला मिळते. असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाला तरी तुम्हाला तालुक्याला जाणं आहे, तालुक्याचा बॉस होणं आहे. A1 झाला तरी तुम्हाला तालुका मिळणार आहे. ओके, आता इथं हा डायग्राम काढत असताना मी थोडं ते खालीवर लिहिलंय फ्लिप, याचा अर्थ तुम्हाला नंतर कळेल. पण AEE आणि A1 हे दोघेही सारखेच असतात, त्यांना पोस्टिंग तीच असते, पण पगार दोघांना सारखाच मिळतो. फक्त जर बघायला गेलं प्रमोशन तर AEE ला 4 वर्षात एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं प्रमोशन मिळतं, व्हेअरॅज A1 ला 15 ते 19 वर्ष लागतात प्रमोशनसाठी. अच्छा, त्याच्यानंतर कार्यकारी पदावर जाण्यासाठी एक आपल्याकडे पोस्ट आहे आणि तो डिपार्टमेंटचा कणा म्हणून ओळखला जातो. आपला जो स्पायनल कॉर्ड आहे ना पाठीचा, बरीचशी मुलं कॉन्व्हेंटची असतील इथं, त्यांच्यासाठी सांगतो, डिपार्टमेंटला सेक्रेटरी पेक्षा पण जास्त पॉवर्स ह्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला दिले आहेत डिपार्टमेंटने. म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हा कार्यकारी अभियंता म्हणून त्याची कर्तव्य जिल्ह्याच्या ठिकाणी पार पाडत असतो. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या वर असतात आपले अधीक्षक अभियंता, ज्यांना इंग्लिशमध्ये आपण सुपरिटेंडिंग इंजिनियर म्हणतो, विच इज द नेक्स्ट प्रमोशन आफ्टर एक्झिक्युटिव्ह द पर्सन कॅन कॅच अप. सुपरिटेंडिंग इंजिनियर जे असतात ते सर्कल नावाचं एक आपला मंडळ असतं, जसं की नाशिक मंडळ, अहमदनगर मंडळ, धुळे मंडळ, असे हे मंडळ आहेत. आणि ह्या मंडळांचा कार्यभार सांभाळण्यासाठी शासनाने अधीक्षक अभियंत्यांना पॉवर्स दिलेले आहेत. ही मंडळ साधारणतः 2 ते 3 जिल्ह्यांना एकच मंडळ असतं. जर उदाहरण घ्यायचं ठरवलं, धुळे आणि नंदुरबार साठी एकच मंडळ आहे. तिकडे औरंगाबादला गेले तर तुम्ही 8 जिल्ह्यांमध्ये 3च तुम्हाला मंडळ दिसतील. व्हेअरॅज काही ठिकाणी एका जिल्ह्यासाठी एक मंडळ आहे, म्हणजे जिथं पॉप्युलेशन जास्त आहे, विकासाची कामं खूप जास्त आहेत, तिथं एका जिल्ह्याला एक मंडळ दिलेलं आहे. त्याच्यानंतर येतात आपले मुख्य अभियंता, माननीय मुख्य अभियंता. हे कार्यकारी पदावरचं सगळ्यात परमोच्च प्रमोशन आहे. म्हणजे आपल्या जर तुम्ही बघायला गेले, जे विभागीय आयुक्त असतात, जसे नाशिकचे आपले राजाराम माने साहेब आहेत, त्याच्यानंतर 5 जिल्ह्यांना मिळून हे चीफ इंजिनियर असतात, महसूल प्रांताला एकच चीफ इंजिनियर असतात. त्याच्यानंतर बघा सुप्रीम प्रमोशन जे तुम्हाला मिळू शकतं या MPSC थ्रू, जर तुम्ही AEE म्हणून सिलेक्ट झाले तर तुम्ही रिटायरमेंट पर्यंत का होईना वयाच्या 57व्या किंवा 58व्या वर्षापर्यंत तुम्ही कमीत कमी सचिव ह्या पदावर मिनिमम 2 दिवस तरी काढू शकता. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे सेक्रेटरी म्हणून रिटायर होऊ शकता. तर ही जी सचिवांची पोस्ट आहे ही मंत्रालयात असते आणि हे सचिव ऑन बिहाफ ऑफ कॅबिनेट मिनिस्टर PWD हे सर्व आदेश निर्गमित करत असतात, सगळ्या पॉलिसीज फिक्स करत असतात. आणि महाराष्ट्र राज्यासाठी फक्त 2 सचिव आहेत. आता काही पोस्ट वाढले आहेत, जसे की MMRDA ला एक सचिव दिलाय, पोलीस हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला एक सचिव दिलेत, MSRDC ला एक सचिव दिलेत.
तर असे सचिव आहेत. पण जर प्रमुख सचिव बघायला गेले तर आपले 2 सचिव आहेत, एक रोड्सचे आहेत आणि एक वर्कचे आहेत. सध्या आपले जे सचिव आहेत ते श्री अभिजित सगने साहेब आहेत बांधकामांच्या खात्यात, आणि एक आपले आदरणीय देबडवार साहेब आहेत जे रस्त्यांचे अतिरिक्त मुख्य कार्यभार म्हणून त्यांना सचिव नियुक्त केले गेले. मी सर्व विद्यार्थी मित्रांना सांगेल, ही जी स्लाइड आहे, माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल, मी हे प्रेझेंटेशन सरांकडे पाठवलंय, पांडे सरांकडे, हे तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी ही हायरार्की लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल आयोगाच्या, तर तुम्हाला ही हायरार्की माहीत असावी. तर एक जस्ट तुम्हाला मी सांगेल, आता नेक्स्ट स्लाइड मध्ये काय गंमत आहे ती बघा. सर प्लीज नेक्स्ट स्लाइड. पांडे सर. आता मित्रांनो बघा, इथे 3 कॉलम आहेत ह्या टेबलमध्ये. एक आहे पोस्ट, दुसरा एलिजिबिलिटी आणि हायेस्ट प्रमोशन. मागच्या स्लाइडमध्ये झालंच आहे, परत एकदा सांगतो. ज्युनियर इंजिनियर होण्यासाठी तुम्हाला डिप्लोमा पाहिजे आणि हायेस्ट प्रमोशन एक्झिक्युटिव्ह मिळू शकतो तुम्हाला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. जर तुम्ही A2 झाला तर BE सिव्हिल पाहिजेत. वरच्या सगळ्या 3 पोस्टसाठी BE असायला गरजेचं आहे. तुम्ही जर A2 झाला तुम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पर्यंत प्रमोशन मिळेल. जर तुम्ही A1 झाला तर तुम्ही जास्तीत जास्त सुपरिटेंडिंग इंजिनियर होऊ शकता. पण जर तुम्ही AEE झाला तर अगदी तुम्ही सचिवापर्यंत जाऊ शकता, सेक्रेटरी पर्यंत. तर जी नेक्स्ट स्लाइड. मित्रांनो, आता मी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना एक रिक्वेस्ट करेल. इथे बघा पोस्ट आणि दुसरा कॉलम काय आहे, टोटल नंबर ऑफ सँक्शन पोस्ट इन PWD. आता मी PWDचा इंजिनियर असल्यामुळे माझ्याकडे हा जो स्टॅटिस्टिकल डेटा अवेलेबल झाला तो फक्त माझ्या डिपार्टमेंटचा आहे. इरिगेशनला याच्या दुप्पट आकडे आहेत बरं का. तुम्ही जेवढ्या लहान पदावर अपॉइंट व्हाल त्याच पदावर तुम्ही साधारण सर्व्हिस देऊ शकाल. आणि जर तुम्ही तुमची एंट्री लेवलला जर मोठ्या पदावर गेला तर तुम्हाला प्रमोशन नक्कीच मिळेल. तुम्ही नक्कीच हळूहळू म्हणता तुम्ही सेक्रेटरी पर्यंत, चीफ इंजिनियर पर्यंत नक्कीच पोहोचाल. आता मी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना म्हणेल त्यांनी जेही समोरच्या पोस्ट वाचाव्यात. डिपार्टमेंटमध्ये टोटल 2665 ज्युनियर इंजिनियर आहेत. जी तुम्ही परीक्षेची तयारी करतात ज्युनियर इंजिनियरची, जर तुम्ही सिलेक्ट झाले, साधारण एक अंदाजे आपण धरूयात, लास्ट टाइम जी रिक्रुटमेंट झाली होती 2019ला ती 400 ज्युनियर इंजिनियरसाठी झाली होती PWDच्या. आपण एक एक्झाम्पल घेऊयात. जर 100 जागा निघाल्या जेईच्या, ओके, आणि महाराष्ट्रातनं तुम्ही पहिले आलात त्या जेई मध्ये आणि तुम्ही ज्युनियर इंजिनियर झालात, अगदी पहिले आले, तुम्हाला किती आनंद होईल की मी टॉप केलं, मी आता ज्युनियर इंजिनियर झालो, मी असं झालो तसं झालो. पण जेव्हा तुम्ही डिपार्टमेंटला याल तेव्हा ऑलरेडी 2665 पैकी फक्त 100 जागा रिक्त होत्या, त्याच्यासाठी तुमची भरती झाली. म्हणजे 2565 लोक ऑलरेडी तिथं काम करत आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा एंटर व्हाल डिपार्टमेंटला तर ह्या लोकांच्या नंतर तुमचा नंबर लागणार आहे. म्हणजे जर उद्या भविष्यात जर प्रमोशन आलं शाखा अभियंत्याचं किंवा डेप्युटी इंजिनियरचं, तर जोपर्यंत ही 2565 लोक प्रमोट होत नाहीत तोपर्यंत तुमचा नंबर लागणार नाही. म्हणून 100 वेळा विचार करा जेईचा फॉर्म भरत असताना की तुम्हाला ज्युनियर इंजिनियर व्हायचंय का MPSC द्यायची आहे. आणि आजकाल ज्युनियर इंजिनियर होणं हे खूप कठीण झालंय MPSC पेक्षा. कंपॅरेटिव्हली जर MPSC बघितली तर खूप सोपी आहे. आता पुढच्या काही स्लाइड्स मध्ये ते तुम्हाला कळेलच, अवगत होईलच. म्हणून तुम्ही एक जस्ट लक्षात ठेवा की तुमची जी कॉम्पिटिशन असणार आहे ज्युनियर इंजिनियरची ती 2665 जागांपैकी असणार आहे. जर पुढे गेलात, जर तुम्ही A2 झालात तर 888 पोस्ट आहेत आपल्याकडे. A1 असाल तर 387 पोस्ट आहेत. AEE असाल तर फक्त 140 AEE महाराष्ट्रात सँक्शन पोस्ट आहेत. जर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या सेवेत MPSC थ्रू सिलेक्ट झालात AEE म्हणून, तर त्या 140 पैकी एक असल्याचा मान, म्हणजे ही जी कॉम्पिटिशन आहे जेई पेक्षा AEE ची जी पद आहेत ती फक्त 5. हा जो AEE चा केडर आहे हा पूर्ण महाराष्ट्रावर ही प्रत्येक तालुक्याला ही माणसं असतात AEE आणि A1.
आपल्याकडे साधारण 350 तालुके आहेत, काही साईड पोस्ट आहेत. तर हा AEE आणि AE1 हे दोन्ही लोक डेप्युटी इंजिनियर म्हणून तालुक्याला बॉस असतात. म्हणून चॉईस इज युअर्स की तुम्हाला MPSC देऊन AEE व्हायचंय, AE1 व्हायचंय का AE2 व्हायचंय, किंवा महापरीक्षा देऊन तुम्हाला JEE व्हायचंय आणि कुठल्या तरी त्या 2665 पैकी तुम्हाला एक व्हायचंय. त्यानंतर जर बघायला गेलात तर आपल्याकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या फक्त 351 पोस्ट आहेत. 351. त्यानंतर सुपरिटेंडिंग इंजिनियरच्या आपल्याकडे 82 पोस्ट आहेत. चीफ इंजिनियर आपल्याकडे 24 आहेत. आणि सेक्रेटरी जसं मी तुम्हाला सांगितलं मेन 2च आहेत आणि काही साईड पोस्ट, अशा टोटल मिळून 6 मंजूर पदं आहेत ह्या डिपार्टमेंटला सेक्रेटरीची. आता ह्या ज्या खाली फुटनोट लिहिले आहेत बघा, त्या फुटनोट दिसत आहेत का प्रत्येकाला? AEE चा जो लाईन आहे वाचा प्रत्येकाने. AEE gets promoted to EE means assistant executive engineer promotion of executive engineer within 4 years of their joining. ओके, म्हणजे जर आज मी 1 जानेवारीला लागलो या वर्षी, तर मी पुढच्या 4 वर्षांमध्ये 1 जानेवारीलाच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून माझं प्रमोशन होणार आणि मी ह्या टॉपच्या जे टॉपची जी टॉपमोस्ट 4थी पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची, त्यापैकी एक कुठेतरी मी बसेल. ओके, आता इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलंय हा जो AEE असतो आणि AE1 असतो, ह्या दोघांनाही ट्रेनिंग मिळतं. जसं की आपलं IASचं ट्रेनिंग मसुरीला होतं, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन तिकडे, तसंच आपल्या इंजिनियरची जर कर्मभूमी म्हणायचं असेल, महाराष्ट्रातला कुठलाही MPSCने रिक्रूट केलेला अधिकारी असेल त्याची सुरुवात, त्याची कारकिर्दीची ट्रेनिंग ही फक्त आणि फक्त मेटा येथून स्टार्ट होते. त्याच्या सर्व्हिसचा पहिला दिवस हा मेटाला असतो. मेटाचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग ट्रेनिंग अकॅडमी. आणि आपलं भाग्य आहे की ही जी ऑर्गनायझेशन आहे ती आपल्या नाशिक येथे आहे. म्हणजे तुमच्या सर्व्हिसचा पहिला दिवस म्हणजे 1 वर्षाचं ट्रेनिंग हे तुम्हाला नाशिक येथे पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर 3 इयर म्हणजे 3 वर्ष तुम्ही सर्व्हिस कराल ॲज अ डेप्युटी इंजिनियर, तेव्हा तुम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं प्रमोशन मिळेल. म्हणजे हे जे सेग्रिगेशन आहे 4 वर्षांचं ते असं आहे, 1 वर्षाची ट्रेनिंग आणि 3 वर्षाचं सर्व्हिस. बघा, AE1 गेट्स प्रमोटेड टू E, म्हणजे जो AE1 आहे म्हणजे असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1 तो पण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बनतो. पण ते महाशय साधारणतः 10 काही केसेसमध्ये 15 किंवा 16 17 वर्ष होतात त्यांना सर्व्हिसमध्ये लागून, तरी त्यांचे प्रमोशन होत नाही. त्यांना पण AEE सारखी 1 वर्षाची ट्रेनिंग असते मेटाला नाशिकला, आणि डेप्युटी इंजिनियर म्हणून ते साधारण 9 आणि जास्तीत जास्त 4. आता काही केसेसमध्ये ते 15 वर्षाचं पण सर्व्हिस असू शकतं, त्याच्यानंतर त्यांना प्रमोशन मिळेल. आता लास्ट टाइम मी जेव्हा नवी मुंबईला कोकण भवन येथे ट्रेनिंग घेत होतो, 1 वीकचं डिझाईन ऑफ ब्रिजेसचं ट्रेनिंग चालू होतं. तिथे एक डेप्युटी इंजिनियर मॅडम होत्या, ही वॉज सिलेक्टेड AE1 आणि त्यांच्या सर्व्हिसच्या AE1 त्यांच्या सर्व्हिसच्या कारण वर्ष झाली होती पण त्यांना प्रमोशन मिळालं नव्हतं. So this is very alarming situation to all of you that you should able to secure first AEE, either AEE or minimum AE1 किंवा AE2 तर तुम्ही होणारच आहात. ओके, आणि जर JEE झाले तर तुम्ही डेप्युटी इंजिनियर होताच रिटायर होणार. म्हणजे अभियंत्याच्या हे MPSCच्या. ओके, ही स्लाइडच्या डोळ्यात तेल घालून ज्यांना खूप असं वाटतं की आपण डिप्लोमा करून खूप काही चांगलंय, ते छान आहे. पण आता जर BEला जर तुम्ही बघितलं, BEचा जो केडर आहे AE2, AE1 आणि AEE, ह्या लोकांना प्रमोशनचे अवेन्यूज खूप जास्त आहेत, त्यांना प्रमोशन मिळण्याचे चान्सेस खूप जास्त. अभ्यास करा पण पुढे जर मी सांगितलं होतं मागच्या
ज्युनियर इंजिनियरची परीक्षा ही महापरीक्षा घेते आणि या बाकीच्या सगळ्या पोस्ट ही MPSC घेते, आपली महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तर नेक्स्ट स्लाइड. मित्रांनो, या स्क्रीनमध्ये तुम्ही बघत असाल आपल्या परीक्षेचं नाव आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ व ब संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा. आता ही पूर्व परीक्षा संयुक्त काय आहे, ही काय भानगड आहे, आणि मुख्य परीक्षा स्वतंत्र आहे हे काय? आता जे कॉन्व्हेंटची मुलं आहेत त्यांच्यासाठी मी इंग्लिशचं प्रोनाऊन्सिएशन वाचून दाखवतो. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ग्रुप A and B कंबाईन प्री एक्झाम अँड सेपरेट मेन एक्झाम. आता ही परीक्षेची टप्पे बघा मित्रांनो. पूर्व परीक्षा आहे 100 मार्कांना, मुख्य परीक्षा आहे 400 मार्कांना, आणि मुलाखत म्हणजे जो इंटरव्ह्यू आहे तो 50 मार्कांचा आहे. आता ही जी परीक्षा आहे पूर्व परीक्षा म्हणजे जी प्रिलिम्स आहे, त्या प्रिलिम्समध्ये 3 ब्रांचेसचे विद्यार्थी बसू शकतात. आता जसं मी तुम्हाला 4 डिपार्टमेंट सांगितले आपले PWD, WRD, WCD, वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन डिपार्टमेंट. हे 4 डिपार्टमेंटसाठी सिव्हिलचा मुलगा बसू शकतो एक्झामला. त्याच्यानंतर आपल्याकडे इलेक्ट्रिकलचे पण इंजिनियर्स आहेत, त्यांच्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची विंग आहे. मेकॅनिकलची एक सेपरेट विंग आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी. तर भविष्यात जर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या जागा निघणार असतील आपल्या जागांसोबत, तर ह्या तिन्ही ब्रांचेसची कंबाईन प्रिलिम होते. म्हणून या परीक्षेचं नाव आहे कंबाईन प्री एक्झाम. ह्या पेपरचा क्रमांक आहे 1 आणि यातले विषय बघा. यातले विषय आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडीज, आणि जो लास्ट टेक्निकल टॉपिक आहे तो अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणी म्हणजे जो ऍप्टिट्यूड आहे आपला इंजिनिअरिंगचा तो आहे. प्रश्न संख्या जर बघायला गेलात तर मराठीच्या प्रश्नांना जे व्याकरण आहे किंवा उतारे मिळतात. तुम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स पाहिले असतील किंवा कमीत कमी तुम्हाला पेपर पॅटर्न माहीत असावा म्हणून सांगतो. प्रिलिमला 10 क्वेश्चन्स मिळतात. आता ही जी लेखी परीक्षा आहे प्रिलिमची ही ऑब्जेक्टिव्ह टाईप होते. याच्यामध्ये तुम्हाला काही थेरी लिहायची नसते, तुम्हाला जस्ट OMR शीट प्रोव्हाइड केल्या जातात आयोगाने. एका क्वेश्चनला 4 ऑप्शन्स असतात A, B, C आणि D. यापैकी तुम्हाला जे योग्य वाटतंय, जे उत्तर योग्य वाटतंय ते तुम्हाला गोल करावं लागतं, डार्क करून तुम्हाला तुमचा आन्सर तिथे नोट करावं लागतं. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे इंग्रजी, तो पण 10 प्रश्न 10 मार्क. मग जनरल स्टडीज आहे. या जनरल स्टडीज मध्ये 5 सब्जेक्ट आहेत: इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, आणि 5 विषय करून करंट अफेअर्स हे सगळं करून तुम्हाला फक्त 20 प्रश्न मिळतात आणि 20 मार्क मिळतात. म्हणजे 5 विषय आणि फक्त 20च मार्क. पण याच्या उलट खाली जर बघितलं जे आपला इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट आहेत त्या 5 विषयांमध्ये आपला बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग आहे फर्स्ट इयरला जो होता. त्याच्यानंतर दुसरा आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, तिसरा आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, चौथा आहे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि 5वा आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. तर डिप्लोमाच्या बऱ्याचशा मुलांना हा मॅथ थोडा टफ जातो, पण घाबरायचं काही कारण नाहीये. माझ्या बॅचमध्ये साधारण 7 ते 8 जण AEE असे ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे. उलट डिप्लोमावाल्या मुलांची जी आकलन क्षमता आहे म्हणजे जे ग्रास्पिंग कॅपॅसिटी ती 11वी 12वी करून आलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा किंबहुना जास्तच असते. म्हणून हा तुमच्यासाठी ऍडव्हान्टेज आहे की ही प्रिलिम तुम्हाला क्वालिफाय करताना 60 मार्क तुम्हाला हे फक्त आणि फक्त टेक्निकलच्याच जोरावर मिळवायचे आहेत. मराठी, इंग्रजी हे तर करायचंच आहे तुम्हाला, पण तुम्ही जास्त फोकस हा इंजिनिअरिंग सब्जेक्ट्सवर द्या, टेक्निकल सब्जेक्टवर द्या. आणि ही जी परीक्षा होते बघा, ह्या परीक्षेचं जे माध्यम आहे इथे लिहिलंय बघा. इंजिनिअरिंगचे जे प्रश्न असतात ऍप्टिट्यूडचे ते इंग्लिशमधून होतात. जे सामान्य अध्ययन आहे जनरल ऍप्टिट्यूड ते मराठी आणि इंग्लिश बायलिंग्वेल असं दोन्ही आहे. मराठी हा मराठीतूनच विचारला जातो, इंग्रजीची प्रश्न इंग्रजीतच असतात. आणि या 100 मार्कांच्या परीक्षेसाठी तुम्हाला 1.5 तासाचा अवधी हा आयोगाने दिलेला असतो. म्हणजे पेपर टाइम हा फक्त आणि फक्त 1.5 तास आहे. आणि परीक्षेचं स्वरूप हे ऑब्जेक्टिव्ह आहे. आता पुढच्या स्लाइड्स मध्ये आपल्याला कळेल की परीक्षेची तयारी कशी करायची आहे. आता प्रिलिमचे सब्जेक्ट्स तर तुम्हाला कळाले.
सर जी नेक्स्ट स्लाइड. आता ही लेखी परीक्षा बघा मित्रांनो, जे विद्यार्थी प्रिलिम मधून क्वालिफाय होतात त्यांना आयोगाकडून लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येतं. प्रिलिम मध्ये जी मुलं क्वालिफाय होतात त्यांचा स्कोर कुठेही गृहीत धरला जात नाही. तुम्ही प्रिलिम देता ही फक्त आणि फक्त स्क्रुटिनी म्हणून प्रिलिम देता. आयोगाला तुमच्यातून इंजिनियर मिळवायचं आहे. साधारण मी जेव्हा परीक्षा दिली होती दरवर्षी 1,00,000च्या दरम्यान, आता तो आकडा वाढ 80,000 असतात, कधी 90,000 असतात, पण माझ्या वेळेस 2017ला 34,000 मुलांनी प्रिलिम दिली होती. त्यापैकी फक्त 3,500 मुलं प्रिलिम क्वालिफाय झाले होते आणि त्या मुलांना आयोगाने मेन्ससाठी बोलवलं होतं. आता मेन्सचा जो मुद्दा आहे याआधी मी एक क्लिअर करू इच्छितो तुम्हाला. प्रिलिम फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचे. जर ओपनचा कट ऑफ 35 येणार असेल आणि जर तुम्हाला 35 मार्क असतील तर ते 35 मार्क तेवढे जरी मिळवले तरी तुम्ही पुढच्या टप्प्यात जाणार. तुम्ही अगदी 100 पैकी 100 जरी मिळवले तरी तुम्ही पुढे जाणार. पण ते 100 आणि 35 हे तुमच्या फायनल स्कोअर मध्ये कुठेही कॅल्क्युलेट केल्या जात नाही. ते फक्त तुमची एंट्री डिसाईड करण्यासाठी होते की तुम्हाला मेन्सला बोलवायचं की नाही. म्हणून प्रिलिम ही फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायची आहे. यानंतर नेक्स्ट आहे जो आपला टप्पा आहे मेन्सचा, त्यात असं लिहिलंय की ही लेखी परीक्षा 400 गुणांची होते आणि मुलाखत आहे 50 मार्कांची. जी मुलं मेन्स मधून क्वालिफाय होतात ती मुलाखतीसाठी बोलवण्यात येतात. ओके. आणि हे सुरू असताना आयोगाकडून 2 पेपर घेतले जातात तुमच्या मेन्ससाठी. एक आहे पेपर 1 आणि दुसरा आहे पेपर 2. आणि परीक्षेचं स्वरूप तेच आहे. काय? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच एमसीक्यूज आहे, ऑब्जेक्टिव्ह. आता पेपर 1 ला 100 प्रश्न आहेत आणि 200 मार्क आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा आहे. तुम्हाला प्रत्येक गुण म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुण मिळून देईल. जर तुम्ही कुठला एखादा प्रश्न चुकीचा अटेम्प्ट केला तर आपल्याकडे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर तुम्ही 4 उत्तरं चुकीची दिली तर तुमच्या एका प्रश्नाचं बरोबरचं जे उत्तर आहे ते पूर्णच्या पूर्ण मायनस होईल. ओके. म्हणून उगीच आता ज्या ऑनलाईन परीक्षा देतो आपण युनिव्हर्सिटी ऑफ पुणेच्या किंवा अजून काही, तिथं आपण बऱ्याचदा असे तुक्के लावून देतो, पण तसं करू नका प्लीज. तुम्हाला जोपर्यंत गॅरंटी नाहीये तोपर्यंत तुम्ही प्लीज तसं करू नका. जर तुम्हाला ते उत्तर माहीत असेल तरच तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं लिहा. आता हे परीक्षेची पद्धत तुम्हाला कळली असेल. बीई सिव्हिल होणं गरजेचं आहे. तुम्ही जर बीई सिव्हिलच्या फायनल इयरला असाल तर तुम्हाला प्रिलिम देता येईल, पण मेन्स क्वालिफाय म्हणजे मेन्सला जाण्याआधी तुम्ही बीई पूर्ण झालेलं गरजेचं आहे. आता बघा मी तुम्हाला काही पुस्तकांची यादी दिली आहे. ही पुस्तकं तुम्ही परचेस केली तर अतिउत्तम आणि ती तुमच्या संग्रहात असायलाच हवी. मराठीसाठी बघा बाळासाहेब शिंदे हे अतिउत्तम पुस्तक आहे किंवा मोरा वाळंबे. इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे. जनरल स्टडीसाठी एकनाथ पाटील. हे बघा माझं नाव पण तात्या आहे आणि हे जे एकनाथ पाटील आहे त्यांना प्रेमाने लोक तात्या म्हणतात आणि त्या पुस्तकाला मार्केटमध्ये तात्यांचा ढोकळा असं म्हणून संबोधलं जातं. पण माझी तुम्हाला एक ऍडवाइस असेल, हे पुस्तक तुम्ही विकत घेऊ नका. बिकॉज एमपीएससी इज रिक्रुटिंग इंजिनियर्स नॉट डेप्युटी कलेक्टर्स और तहसीलदार. म्हणजे तुम्ही करंट अफेअर्स साठी हे पुस्तक घेणार तर ते खूप मोठं आहे, अगदी 5-6 विषय आहेत त्यात. तर ते करण्यापेक्षा तुम्ही हे खालचे टेक्निकल विषय करा. बघा पुढचा विषय आहे बघा जे तुम्हाला 60 मार्कांचे टेक्निकल विचारलं जाणार आहे. त्यात आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, दुसरा आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, मग सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल. तर इथं बुक्स लिहिले बघा मी स्वतः वापरले होते प्रिलिमसाठी. ते आपले जे टेकमॅक्सचे जे बुक्स आहेत पुणे युनिव्हर्सिटीचे फर्स्ट इयरचे ते तुम्ही बिनधास्त वापरू शकता. आणि जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्या खाली दिलेले थिअरीच्या ते जर सॉल्व्ह केले तर नक्कीच यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल. म्हणजे रेफरन्स बुक्स तर आपण वापरतोच, पण मित्रांनो तुम्हाला एक सांगायला मला आवडेल की प्रिलिम मध्ये फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. तुम्हाला जास्तीचा स्कोर केला तरी चांगलंय, पण तुमची जी ग्रास्पिंग कॅपॅसिटी आहे ती वाढली पाहिजे. म्हणून तुम्ही आता हे प्रेझेंटेशन संपल्यावर तुमचे ज्यांनी फर्स्ट इयर केलंय त्यांनी बघा ती पुस्तकं आहेत का
की नाहीतर विकून टाकली, मित्राला दिली, तुम्हाला वायडी लागला म्हणून देऊन टाकली, आहे का नाही? तसं काही झालेलं असेल तर कृपा करून ती पुस्तकं परत घ्या किंवा आत्ताच परचेस करून टाका फर्स्ट इयरची बुक्स. हे सगळे टेकमॅक्सची बुक्स वापरा. पण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्ससाठी मी तुम्हाला निराली रेफर करायला लावेल, कारण की निरालीचं जे स्किल आहे लिहिण्याचं, निरालीच्या ऑथर्स लोकांचं, ते चांगलं आहे आणि आयोग बऱ्याचदा त्या लेवलची प्रश्न विचारतो. तर मॅथमॅटिक्ससाठी निराली, बाकी या चारही विषयांसाठी टेकमॅक्स वापरा. तुम्ही जर रेफरन्स बुक वापरणार असाल नो डाऊट तुम्ही वापरा, पण प्रिव्हियस इयरचे प्रश्न तुम्हाला खूप चांगल्या ॲम्पल क्वांटिटीमध्ये सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आता जर ही स्लाइड बघितली असेल तुम्ही तर वेटेज दिलंय बघा, मराठीसाठी 10, इंग्लिशला 10, जनरलला 20 आणि या प्रत्येकासाठी 12. पण जर मागचे जर काही परीक्षांची पेपर जर काढले तुम्ही 2017, 18, 19, आयोग थोडा त्याच्या कॅपॅसिटीमध्ये स्वतंत्र आहे, ऑटोनॉमस आहे. आयोग आजकाल मॅथमॅटिक्सचे 16 पण प्रश्न विचारतोय, काही पेपरला तो 15ही प्रश्न विचारतोय, सिव्हिलचे फक्त 11 किंवा 10च प्रश्न विचारतोय, इलेक्ट्रिकलचे पण 10च प्रश्न विचारतोय. म्हणून ही जी प्रश्न आहेत ही प्रश्न व्हॅरी होऊ शकतात, वेटेज व्हॅरी होऊ शकतं. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही हे जे 5 विषय आहेत प्रिलिमचे, हे तुम्हाला अगदी तुम्हाला उकळून प्यायचे आहेत, उकळून. म्हणजे जर बघायला गेलं तर बेसिक सिव्हिल मध्ये फक्त 2 चॅप्टर आहेत. जर तुम्ही सिलेबस जर बघितला तर तो पहिला चॅप्टर आहे आपला मेशनरी वगैरे त्याचा, आणि दुसरा तर तो सर्वेचा आहे, फील्ड सर्वेज किंवा स्टडीज ऑफ मॅप्स. ओके. तर आता माझी अभ्यास करण्याची पद्धत कशी होती, आता ही स्लाइड सुरू असताना मी तुम्हाला सांगेल की आता थोडं बोरिंग नको होताना म्हणून एक तुम्हाला एक सांगतो मी की आता जर समजा अभ्यास कसा करायचा आहे तुम्हाला, समजा तुम्ही एखादा टॉपिक घेताय बेसिक सिव्हिलचा, समजा तुम्ही त्यात स्टोन मेसनरी हा टॉपिक वाचत आहात, तर तो टॉपिक वाचा, तो टॉपिक समजून घ्या, समजून घेतल्यानंतर त्यातले ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सॉल्व्ह करा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करा, आणि ही सगळी प्रॅक्टिस झाल्यानंतर दुसरा टॉपिक घ्या. जर दुसरा असेल की बाबा ट्रसेस असतील किंवा सिमेंट असेल किंवा अजून दुसरं काही असेल, तर तुम्ही दुसरा टॉपिक स्विच होण्याआधी पहिल्या टॉपिकची रिव्हिजन घ्या. ओके. आणि पहिला टॉपिक पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या टॉपिकला हात लावू नका. ओके. त्याच्यानंतर बऱ्याचदा जेव्हा आपण दुपारी जेवण होतं, ओके, दुपारी जेव्हा जेवण होतं तेव्हा आपल्याला बऱ्याच लोकांना बोर होतं. तर नवीन टॉपिक करण्यापेक्षा माझा तुम्हाला एक सल्ला असेल, जे जुनं झालंय ते रिवाइज करायचा प्रयत्न करा. एक साधारण तुमची एक 2 मिनिट लिंक लागण्याच्या आधी तुम्ही ते रिकॉल करू शकता. म्हणजे तुमची बॉडी नवीन काही जर आत्मसात करत नसेल, नवीन जर काही लक्षात राहत नसेल, तर तुम्ही नक्कीच जुना टॉपिक रिवाइज करा आणि नंतर असं करत करत तुम्ही एक चॅप्टर कंप्लीट करा. आणि जेव्हा तुमचा बेसिक सिव्हिल हा कंप्लीट होईल तेव्हा त्याला कंटिन्युअस रिव्हिजन द्या. तसंच इलेक्ट्रिकल करा, मेकॅनिकल करा, आणि हे करत असताना तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. आता पुढे बघा, मेन्स साठी हे टॉपिक दिलेत. पेपर 1 बघा, पेपर 1 मध्ये बिल्डिंग मटेरियल्स आहे, दुसरा सॉम आहे, मग टॉस आहे, एसे, स्टील स्ट्रक्चर्स, मग आरसीसी, प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट आणि मॅथ्स. तर हे जे प्रेझेंटेशन आहे किंवा हा जो पेपर आहे पेपर 1, मी तुम्हाला एक सक्सेस टीप देऊ इच्छितो. अधिकारी तोच होतो ज्याची पेपर 1 वर कमांड असते. पेपर 1 मध्ये फक्त 9 विषय आहेत, त्या स्ट्रक्चरचे महत्वाचे 6 विषय आहेत. आपल्याला काय होतं की स्ट्रक्चरचा खूप मोठा असा न्यूनगंड तयार झालाय की अरे माझं सॉम कच्चं आहे, मला स्टील जमत नाही, मला एसए जमत नाही, मला आरसीसी जमत नाही, आणि माझं हेच जमत नाही तर मला प्रिस्ट्रेस कसं जमेल. तर हा न्यूनगंड बाजूला सारा, कारण बरेचसे जे अधिकारी आहेत शासनात किंबहुना प्रॅक्टिसिंग सिव्हिल इंजिनियर्स, त्यांचा स्ट्रक्चर हा कधीच वीक पॉइंट नाहीये. आता मी इथे एक मेन्शन करू इच्छितो की ह्या स्ट्रक्चरमध्ये हे जे विषय दिसत आहेत, म्हणजे प्रिलिमचा आधीचा मेकॅनिक्स, मला पांडे सरांनी, पांडे सर जेव्हा के के वागला होते
सरांनी मला मेकॅनिक्स, त्यानंतर स्ट्रक्चरल अनालिसिस 1, एसी 2, स्ट्रक्चरल अनालिसिस 2, स्टील, म्हणजे साधारण सरांनी मला 4 विषय शिकवलेले आहेत. म्हणजे पेपर 1चे 50% सिलेबस हा सरांच्या कृपेने माझा पूर्ण कव्हर झालेला आणि मला कधीच त्या सब्जेक्टची भीती वाटली नाही. कारण की हे सगळं होत असताना मी कधीच असं मला कधी असं हे वाटलं नाही की यार हे अवघड आहे. म्हणून एक लक्षात ठेवा की हा जो तुमचा प्रवास असणार आहे अभ्यासाचा, स्ट्रक्चरच तुमच्या जोडीला येणार आहे. मी परत एकदा इथं नम्रतेने नमूद करू इच्छितो, तुमच्या मनातली स्ट्रक्चरची भीती झटकून टाका. ज्यांना ज्यांना स्ट्रक्चरची भीती वाटत असेल त्यांनी कृपा करून ती स्ट्रक्चरची भीती काढून टाका आणि डे 1 पासून स्ट्रक्चरच्या विषयांवर कॉन्सन्ट्रेट करा. माझे जे सेकंड इयरचे मित्र आहेत त्यांनी प्रत्येक विषयाला सिन्सिअरली ऑन अ व्हेरी सिरियस नोट मी मेन्शन करू इच्छितो. अगदी मेकॅनिक्स असेल, सॉम असेल, SA1 असेल, हे सगळे विषय तुम्ही सिरियसली करा. ओके. आता पेपर 2 आहे मित्रांनो. पेपर 2 मध्ये बघा कोणते विषय आहेत. सर्वे आहे, एस्टिमेशन आहे, जिओ टेक्निकल आहे, फ्लुइड मेकॅनिक्स आहे म्हणजे जो आपला FM1, फ्लुइड मशीन्स म्हणजे जो FM2 आहे, टर्बाइन्स, पंप्स. त्यानंतर आहे हायड्रोलॉजी, इरिगेशन इंजिनिअरिंग, हायवे इंजिनिअरिंग, ब्रिज, त्याच्यानंतर टनेलिंग आणि एन्व्हायरमेंट. पांडे सर, कॅन यू प्लीज शो मी द प्रिव्हियस स्लाइड. सरजी, हा. तर मित्रांनो, ह्या परीक्षेसाठी पेपर 1ला 9 विषय आहेत आणि प्रश्न किती आहेत? 100. तर मी तुम्हाला स्ट्रॅटेजी अशी सुचवतो की 100 प्रश्नांसाठी म्हणजे 200 मार्कांसाठी तुम्हाला फक्त 9 विषय करायचे. ओके. आणि तिकडे जर बघितलं तुम्ही पेपर 2ला तर 11 विषय आहेत आणि 100 प्रश्न. तर तुम्ही सांगा तुमचं वेटेज कुठे जास्त असायला पाहिजे, पेपर 1ला की पेपर 2ला? म्हणून व्हाईल स्टार्टिंग युअर स्टडी, जर तुम्ही प्रिलिम झाली तर मेन्सचा स्टडी सुरू करत असताना पेपर 1 हा स्ट्रक्चर आहे आणि पेपर 2 पूर्ण थिअरी आहे. जसं की इरिगेशन, हायड्रोलॉजी, बिल्डिंग मटेरियल, त्याच्यानंतर तुमचा ब्रिज आहे, टनेल आहे, FM आहे, फ्लुइड मशीन्स आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे. तर ही थिअरी करण्याआधी तुम्ही हे स्ट्रक्चरचे विषय करा. 9 विषय तुम्हाला हमखास 100 प्रश्न मिळवून देतील. आणि मी तुम्हाला हे क्लिअर करू इच्छितो, आयोग प्रत्येक विषयाला सेम वेटेज देतं मेनसाठी. इथं कुठेच असं डिस्क्रिमिनेशन होत नाही कोणत्याच विषयाचं की याला जास्त मार्क किंवा त्याला कमी मार्क. अगदी बिल्डिंग मटेरियल्सला पण 100/9 विषय आहेत ना आपल्याकडे आणि 100 प्रश्न. तर 8 विषयांना कुठल्या तरी 11 प्रश्न मिळतात आणि कुठल्या तरी 9व्या विषयाला म्हणजे अगदी जर आपण प्री-स्ट्रेस घेतला तर त्याला 12 प्रश्न पडतात. म्हणजे तुम्हाला पेपर 1च्या प्रत्येक विषयातून मिनिमम 11 प्रश्न पडणार आहेत आणि मॅक्सिमम 12 प्रश्न. आणि पेपर 2ला तुम्हाला कसं करायचंय, पेपर 2ला 11 प्रश्न आहेत म्हणजे 11 सब्जेक्ट्स आहेत आणि 100 प्रश्न म्हणजे 9 प्रश्न मिळतील तुम्हाला प्रत्येक विषयाला ह्या पेपर 2 मध्ये. बघा, सॉरी, इथून हा जो व्हर्टिकल दिसतोय पेपर 1 तो पेपर 2 आहे. ह्या 11 विषयांना तुम्हाला किती 9 प्रश्न मिळतील म्हणजे 11 9 99. सॉरी. आणि कुठल्या तरी एका विषयाला 10 प्रश्न मिळतील. म्हणून माझी तुम्हाला एक विनंती असेल, तुम्ही पेपर 1 वर खूप जास्त फोकस द्या आणि पेपर 2 वर पण फोकस द्या. पण जे प्रश्न पडणार आहेत ती नक्कीच हे पेपर 1च्या प्रश्नापेक्षा 2 प्रश्न कमीच असणार आहेत पेपर 2ला. ओके. नेक्स्ट स्लाइड सर. पांडे सर. मित्रांनो, ह्या नोट्स सांगतोय मी तुम्हाला रेफर करायच्या. या नोट्समध्ये एकदम वाईजली मटेरियल सिलेक्ट करा. मी या नोट्स अवेलेबल करून देईल पांडे सरांकडे किंवा तुमच्यापैकी कुठल्याही एका जणाने त्या पांडे सरांकडून कलेक्ट करून घ्याव्या.
किंवा इथं PWD ऑफिसला मी आता बांधकाम भवनलाच असतो. कोणी जर इथं शरणपूर रोड वगैरे किंवा कॉलेज रोडच्या एरियामध्ये राहत असेल, तो जर एखाद दिवशी पेनड्राईव्ह घेऊन आला तर मी तुम्हाला ह्या तिन्ही प्रकारच्या नोट्स माझ्याकडे सॉफ्ट कॉपीमध्ये अवेलेबल आहेत, मी तुम्हाला देऊन देईल. आपल्याकडे बघा 3 प्रकारच्या नोट्स आहेत, किंबहुना 3 क्लासेस आहेत आणि तिन्ही क्लासेस IES आणि गेटचे आहेत. ओके, तर पहिल्या क्लासचं नाव आहे वेरी डेझी. हा आहे क्लास आहे IES मस्त, तो पण दिल्लीचा आहे. आणि तिसरा आहे हैदराबादचा अकॅडमी. बऱ्याचशा मुलांनी अकॅडमी, आता ही एस आणि मे डिझी या दोघांच्याही ब्रांचेस पुण्याला आले आहेत. पण एखादा विद्यार्थी जो जेव्हा दिल्लीला जाऊन प्रिपरेशन करतो, तर दिल्लीचा जो टीम आहे तिथले लोक सगळे AEE केडरचेच लोक असतात, AEE गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. म्हणून ती लोक त्यांना ट्रेन करता, तो ऑरा काही वेगळा आहे. पण जर तुम्ही पुण्याला जर जाऊन कोचिंग करणार असाल तर तुम्ही तुमच्या पायावर दगड मारून घ्याल. लिटरली ही लोक काय करतात, विकेंडला 2 दिवसात किंवा 3 दिवसात एक विषय उडवून टाकणार. ही फॅकल्टी साऊथ इंडिया किंवा नॉर्थ इंडियातून येते, 4 दिवसांमध्ये ट्रान्सपोर्टेशन संपून टाकते. आता फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना मला नम्रतेने विचारायचं आहे, जो ट्रान्सपोर्टेशन आहे हायवे इंजिनिअरिंग, त्याचा सिलेबस किती वास्ट आहे. अगदी सिलेक्शन ऑफ अलाइनमेंट टू जॉमेट्रिक कन्सिडरेशन्स, ह्या लोकांना आपण जर बघितलं, स्टॉपिंग साईड डिस्टन्स आहे, ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स आहे, इंटरमिजिएट साईड डिस्टन्स आहे, त्यानंतर जिओमेट्रिक कर्व्ज आहेत, ट्रान्समिशन कर्व्ज आहेत, ट्रान्झिशन कर्व्ज आहेत, हॉरिझॉन्टल कर्व्ज आहेत, व्हर्टिकल कर्व्ज आहेत. आता मी जर तुम्हाला सिलेबसच वाचायला सांगितला, then it will take minimum 2 hours to read that syllabus. But if you need to study thoroughly, so don't choose any class who is situated in vicinity of Pune, or जर पुण्याला जर ते होणार नसेल तर तुम्ही नाशिकच्या क्लासला जाऊन, अगदी नाशिकला पण आपल्याकडे एक इन्फिनिटीची शाखा उघडली. एक मित्र असतो इथं चॅटबॉक्स मध्ये, सुमित बोडके म्हणून, तो पुण्याच्या क्लासेसवर असतोय. पण मी नाशिकच्या पण काही क्लासेसचा इथं उल्लेख करू इच्छितो. आपल्याकडे इन्फिनिटीची एक शाखा आहे, नॉलेज प्लॅनेट आहे, त्याच्यानंतर अजून काही क्लासेस आहेत. आय एम नॉट इंटरेस्टेड टू लिस्ट ऑल ऑफ देम, बट सेल्फ स्टडी इज द की टू द सक्सेस. जो विद्यार्थी किंवा जो मुलगा क्लासच्या भरोशावर स्वतःला सरेंडर करतो, ऑन अ व्हेरी जेन्युइन नोट, आय मस्ट मेन्शन हिअर की एखाद्या क्लासवाल्याने समोर यावं आणि त्यांनी आम्हाला सांगावं की तुमच्या 2017च्या बॅचच्या AEE मध्ये आमचा एक तरी AEE आहे का. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये ह्या क्लासचा एकही AEE जात नाही. इन्फिनिटीला साधारण 2 मंगल कार्यालय बुक केले जातात पुण्याच्या. ओके, मी कुठल्याच क्लासला इथं नावं ठेवत नाहीये, पण सिच्युएशन काय असते, आपल्या मुलांना खूप असं फॅसिनेटिंग वाटतं तो क्लास अटेंड करायला, की यार मी आता इन्फिनिटीला ऍडमिशन घेणार आहे किंवा मी एसला जाणार आहे. तर हे खूप फॅसिनेटिंग आहे ना. पण क्लासमध्ये जर तुम्ही गेला तर कळेल तुम्हाला, हे कॉलेजमध्ये आपण फक्त 60 विद्यार्थी असतो, त्यातले काही मुलं दांड्या मारतात, वर्गात 40-50च विद्यार्थी असतात. पण तुम्ही त्या क्लासला जाऊन बघा, एका बाकड्यावर 4 मुलं बसवले जातात आणि तिथं वर्ग नसतात, तिथं असतात मंगल कार्यालय. म्हणजे 500-500 मुलांना ऍट अ टाइम तिथं शिकवलं जातं. आणि तसंच दुसरी शिफ्ट असते त्यांची दुपारची, 8-8 तास ते क्लासेस होतात. तुम्ही क्लासला जाणार, डेली तुम्ही 5 तास बसा त्या क्लासला, काहीतरी 5 पानं तरी लिहून या. एखादा चांगला असेल तर तो 10 पानं लिहितो, किंवा माझ्यासारखा एकदम आळशी असेल तर तो 5-6 पानांमध्येच आवरतो. पण जर तुम्ही हिशोब लावला महिन्याला, ऍव्हरेज तुम्ही 5च्या हिशोबाने जर बघितलं तर 5 गुणिले 30 किती होतात, 150 पानं होतात. आणि किती विद्यार्थी असे जे डेली रिव्हिजन करतात, कोणी सांगू शकेल का मला चॅटबॉक्स मध्ये. आपण जेव्हा युनिव्हर्सिटीची एक्झाम असते, म्हणजे आता मी हे तुम्हाला सांगतोय पण आम्ही हे भोगलोय. जेव्हा पांडे सर म्हणायचे की तुम्ही नेहमी अभ्यास करा, नेहमी अभ्यास करा, तेव्हा असं वाटायचं की सर तर म्हणतात अभ्यास करा, बट स्टडिंग इन KK ट्रॅव्हलिंग बाय सिटी बस फॉर
स्ट्रेच ऑफ 6 तास तुम्ही लेक्चर प्रॅक्टिकल करायचे, 8 तास तुमचे तिथेच जाता, प्रवासात 1-2 तास जाता. मग विद्यार्थी अभ्यास कधी करणार? आणि संदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना तर अगदी सिटी बसचा तर खूपच काय म्हणायचं, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण त्या दिवसांमध्ये पण काही विद्यार्थी असतात जे कंटिन्युअसली अभ्यास करतात. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑन अँड क्लासमध्ये ठरवलं तर तुम्ही 150 पानं लिहिणार महिन्याची, अशी एक कुठेही तयार होणार. असं करत करत 5 महिन्यांमध्ये तुमच्या तयार होणार, महिन्यांमध्ये तुमच्या 4. पण किती मुलं असे आहेत जे उद्याला क्लासच्या जायच्या आधीच रिकॉल करून जातात? नाही. उद्याचं जे लेक्चर असतं त्यात आज काय झालं हे बऱ्याचशा जणांना माहीत नसतं. ओके. फॅकल्टीज तुम्हाला एकदम स्पून फिडिंग देतात. अगदी जर तुम्ही याला जर बघितलं गव्हर्नमेंट कॉलेजेसला, CUT असेल, VGTI असेल, आमचं औरंगाबादचं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज असेल, पांडे सर, SGGS नांदेड, इथल्या मुलांना विचारा तुम्ही कधी, तिथले स्टाफ मुलांना फक्त गाईड करतात. ते फक्त तिथं मेंटरच्या भूमिकेत असतात. ओके. ते फक्त सांगता हा सिलेबस आहे, ते डायरेक्शन देतात की तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे. पण आपल्या कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट असेल किंवा आपले स्टाफ असेल, ही लोक एवढी डेडिकेशनने तुम्हाला शिकवतात, पण आपण काय करतो, त्यांना ग्रँटेड घेतो. आता जर मागच्या स्लाइड्समध्ये तुम्हाला मी सिलेबस सांगितला, आता किती थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना त्यांनी ते ऑब्झर्व केलं असेल की हायड्रोलॉजी हा सेपरेट सब्जेक्ट MPSCला आहे आणि इरिगेशन हा सेपरेट आहे. पण थर्ड इयरला आपण हा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये हा एकच विषय आहे, HWRE, हायड्रोलॉजी अँड वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग. तर आपण जर विद्यापीठाच्या परीक्षेत हा एकच विषय देणार असो, ओके, पण MPSC तुम्हाला हे 2 विषय विचारते, म्हणजे तुम्हाला 18 प्रश्न मिळणार आहेत, म्हणजे 18 दुनी 36. अच्छा. तर तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा, सब्जेक्ट जरी मोठे असतील तरी तुम्हाला काय अपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. इरिगेशन आणि हायड्रोलॉजी केलं तरी तुम्हाला 18 प्रश्न सॉल्व्ह करता येतील. आता मी तुम्हाला पेपर 2 ची स्ट्रॅटेजी सांगेल, तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे. जे 11 विषय आहेत त्यात एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यानंतर FM आहे, जिओटेक आहे, सर्वे आहे, ट्रान्सपोर्ट आहे, हे खूप लेंदी विषय आहेत. पण मी तुम्हाला सांगेल ऑन अ व्हेरी सिरियस नोट, तुम्ही सुरुवात कशी करा, सुरुवातीला तुम्ही इरिगेशन करा, त्याच्या आधी हायड्रोलॉजी करा, म्हणजे हायड्रोलॉजी आधी करा मग इरिगेशन करा, त्याच्यानंतर तुम्ही ब्रिज इंजिनिअरिंग करा, मग टनेलिंग करा, आणि टनेलिंग झाला की तुम्ही एस्टिमेशन करा. हे बघा इथं दिसत आहेत या टॉपिक्समध्ये. तर हे काही छोटे विषय दिसत आहेत बघा, इरिगेशन, हायड्रोलॉजी, त्याच्यानंतर ब्रिज आणि टनेलिंग, त्याच्यानंतर एस्टिमेशन, हे 5 विषय तुम्हाला 50% सिलेबस तुमचा इथं संपतो. ओके. आणि हे विषय तुम्ही ठेवा, म्हणजे समजा तुम्ही हायड्रोलॉजी वाचत असाल ते टॉपिक कंटिन्यू करा, बोलता तुम्हाला ते टॉपिक आठवले पाहिजे. अगदी झोपायचे तुम्ही डेली पाहिजे, त्याच्याशिवाय झोपायचंच नाही. अगदी तुम्हाला सांगतो, अधिकारी होण्याचं पहिलं लक्षण आहे निद्रानाश, म्हणजे स्लीपलेस नाईट्स इज द इंडिकेशन ऑफ युअर बिईंग गव्हर्नमेंट ऑफिसर. माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर प्रिलिमच्या बऱ्याचशा रात्री अशा गेलेल्या आहेत, मला झोप आली. मेन्सच्या बऱ्याचशा रात्री अशा गेल्या आहेत की त्या प्रिपरेशनच्या दरम्यान झोप काय प्रकार असतो मी हे विसरलो होतो. म्हणजे तुमच्या साधारण कायम हे तुमच्या लक्षात असं गुणगुणलं पाहिजे, तुमच्या बॅक ऑफ द माइंड हा विचार असला पाहिजे की मला ही करायची आहे. तर हे जे विषय आहेत हायड्रोलॉजी, इरिगेशन, ब्रिज, टनेल आणि एस्टिमेशन अँड कॉस्टिंग, म्हणजे तुमचा क्वांटिटी सर्वे आहे फायनल इयरचा लास्ट सेमचा विषय, तुम्ही हे सब्जेक्ट आधी करा आणि त्यानंतर तुम्ही सर्वेला हात लावा. त्याच्यानंतर जिओ टेक्निकल करा, मग तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करा, फ्लुइड मशीन्स करा, फ्लुइड मेकॅनिक्स करा, आणि मग तुम्ही सगळ्यात शेवटी एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग करा. कारण की एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये आयोगाने बघा काय ट्विस्ट केलंय. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर त्यात 3 विषय आहेत. पहिला आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग 1, म्हणजे जो वॉटर सप्लाय आहे, थर्ड इयरचा नेक्स्ट सेम, लास्ट सेम. त्याच्यानंतर सिवेज ट्रीटमेंट जो तुमचा बीईचं पहिलं सेम आहे बघा, तो एक विषय. आणि फायनल इयरला एक इलेक्टिव्ह आहे एअर पोल्युशन अँड कंट्रोल. हे 3 विषय केल्यावर तुमचा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग होतो. म्हणजे एन्व्हायरमेंट करायचा ठरला तर तुम्हाला साधारण
16 किंवा 20 दिवस लागू शकतात. पण मी सांगतो एकदम प्रामाणिकपणे, जर तुम्ही हायड्रोलॉजी करायचं ठरवलं तर तुमचा हायड्रोलॉजी 5 दिवसांमध्ये सगळा सिलेबस, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सगळं होईल. इरिगेशन पण 5 दिवसात होईल, त्याच्यानंतर तुमचा ब्रिज पण 5 दिवसात होईल, टनेलिंग पण 5 दिवसात होईल. म्हणजे ह्या 20 दिवसांमध्ये 4 विषय होत आहेत. तर तुम्ही एन्व्हायरमेंटसाठी 20 दिवस का देतायत? ओके, म्हणून तुमचा जो सिक्वेन्स आहे हा तुम्ही लिहून ठेवा. वाटलं तर जे हा सेमिनार अटेंड करतायत, तुम्ही हे जे छोटे विषय आहेत ते आधी अटेम्प्ट करा, आधी प्रयत्न करा त्याचा अभ्यास करण्याचा. पहिला इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी, दुसरा इरिगेशन इंजिनिअरिंग, तिसरा तुमचा ब्रिज इंजिनिअरिंग, मग टनेलिंग, मग एस्टिमेशन. ओके, त्याच्यानंतर मग तुम्ही हे मोठे मोठे विषय करा, सर्वे, जिओटेक्निकल, फ्लुइड मेकॅनिक्स, मशीन्स, आणि लास्टली तुमचा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ओके, आता मी तुम्हाला त्या नोट्स बद्दल सांगतो. सरजी, कॅन यू शो मी द नेक्स्ट स्लाइड? पांडे सर. आता मित्रांनो, हे जी आहेत मेड इझी, IAS आणि एस, हे त्या पुणे आणि पुण्याच्या क्लासेस पेक्षा खूप चांगले क्लासेस आहेत, नावाजलेले आहेत. ओके, ह्या क्लासेसचं जे मटेरियल आहे, ही वेबसाईट आहे बघा, प्रत्येकाने नोट डाऊन करून घ्या. आज हा सेशन संपल्यावर तुम्ही ह्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. सिव्हिल ENGG फॉर ऑल, सिव्हिल ENGG फॉर all.com, ह्या वेबसाईटवर ह्या तिन्ही क्लासेसच्या नोट्स अवेलेबल आहेत. हे जे मागे तुम्हाला मी 20 विषय सांगितलेत, अगदी पेपर 1 चे 9 आणि पेपर 2 चे 11, हे 20च्या 20ही विषयांच्या नोट्स फ्री ऑफ कॉस्ट ह्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. आपण टेलिग्रामवर खूप सारा टाइमपास करतो, व्हॉट्सअपवर असे फालतूचे व्हिडिओ शेअर करतो, इन्स्टावर याच्या त्याच्या स्टोरीजला लाईक देतो. पण हे करण्याच्या ऐवजी तुम्ही जर असा अभ्यास केला तर नक्कीच तो तुमचा फायद्याचा होईल. ह्या वेबसाईटला तुम्ही नक्कीच भेट द्या. या वेबसाईटवर तुम्हाला तिन्ही क्लासेसचे 20ही विषयांच्या नोट्स मिळतील. आता 3 क्लास पैकी कोणत्या नोट्स वापरायच्या हा एक प्रश्न आहे. तर तुम्हाला सांगतो, मेड इझी हा जो क्लास आहे याचा लेवल IASचा आहे. IAS म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, म्हणजे UPSC जी एक्झाम कंडक्ट करते ती लेवल आहे. त्यात बिल्डिंग मटेरियल्स जर बघायला गेलं तर 350 पानांचा एक सब्जेक्ट आहे बिल्डिंग मटेरियल्स. पण जर तुम्ही एस अकॅडमी जर बघितला तर तिथं सॉम फक्त 100 पानांचा आहे. ओके, टॉस म्हणजेच एसे तोही 100 पानांचा आहे, एसे 2 100च पानांचा आहे. तर तुम्ही बघा, जर तुम्ही 300 पानांमधून एक विषय करणार असाल मेड इझीचा, मेड इझीची लेवल खूप जास्त आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी क्लासेस केले असतील दिल्लीला किंवा करणार असतील त्यांच्यासाठी मेड इझी रेफर करायला चांगला आहे. पण जी हैदराबादची जी अकॅडमी आहे आपली एस अकॅडमी, त्याच्या नोट्स खूप चांगल्या आहेत, न्यू कमर्स विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या आहेत. अगदी मी माझ्या प्रिपरेशनसाठी एस अकॅडमी हैदराबाद रेफर केलेलं आहे. त्या नोट्स तुम्हाला ह्या वेबसाईटवरून मिळून जातील. मी त्या सरांना पण पाठवतो, किंवा कुणी जर इथं मी माझा नंबर देऊन देईल, तुम्ही जर इकडे आले पेनड्राईव्ह घेऊन आले तर मी तुम्हाला ह्या तिन्ही नोट्स शेअर करेन. त्याच्यानंतर IAS मास्टर बघा, ही जी IAS मास्टर आहे त्या दोघांची जी लेवल आहे मेड इझी आणि एस याच्या इन बिटवीन आहे. अगदी जर तुम्ही सॉम जर बघितला, सॉम मध्ये SFD नावाचा चॅप्टर आहे, BMD आहे, हे सगळं चालू असताना बघा, हे सगळं सुरू असताना आपण बघा SFDच्या बऱ्याचशा स्टँडर्ड केसेस आहेत, जसं की सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू सेंट्रल पॉइंट लोड और UDL किंवा एक युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड, अशा बऱ्याचशा केसेस या आहेत. पण आयोगाच्या परीक्षेमध्ये काय आहे की तुम्हाला अशा स्टँडर्ड केसेस तर माहिती असायला पाहिजेत, पण हँड्स ऑन प्रॅक्टिस तुमची खूप जास्त पाहिजे. जर तुम्ही मेड इझीच्या नोट्स बघितल्या खूप जास्त आहेत त्या, तुम्ही त्या जर वाचायला ठरवलं तर तुम्हाला 2 वर्ष पण पुरणार नाही. पण मेन साठी तुम्हाला फक्त 4 महिन्याचा कालावधी असतो प्री नंतर. तर तुम्ही ऑन अ व्हेरी सिरियस नोट जर तुम्ही सुरुवात करणार असाल, तुमच्या सत्सक विवेक बुद्धीला हे तिन्ही नोट्स पैकी कोणत्या चांगल्या वाटतात ते बघा. पण माझ्या मते तुम्ही एस अकॅडमी हैदराबाद याच्याच नोट्स वापरा, कारण की त्या शॉर्ट आहेत, त्यात बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या आहेत. आता बघा, ह्या नोट्स वाचत असताना तो टॉपिक वाचा, तो टॉपिक समजून घ्या, तो टॉपिक पाठ करा. त्याच्यानंतर तुम्हाला वाटत असेल तर तो टॉपिक लिहून ठेवा. म्हणजे अगदी जर BMD मध्ये एक पॉइंट आहे बघा, पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, एव्हरीवन नोज दॅट
when BM changes its sign from negative to positive, that change in sign indicates your point of contraflexure. But my friends, let me tell you, there is one definition known as point of contrast here. Contrast here किती लोकांना हे माहिती आहे? तर असा जर प्रश्न असेल तर ही जी नवीन गोष्ट आहे ती तुम्ही लिहा. पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर तुम्हाला माहिती आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असे फोन्स येतात, मला असे मेसेजेस येतात, सर नोट्स कशा लिहायच्या? तर मी म्हणतो ह्या नोट्सची तुम्ही प्रिंटआउट काढा, तुम्ही हे वाचा, हायलाइट करा. तुम्हाला जे जे चांगलं वाटतंय, जे जे परीक्षेला विचारलं जाणार आहे ते तुम्ही हायलाइट करा. त्याच्यासाठी सेपरेट लिहायची काय गरज आहे? ऑलरेडी ह्या नोट्स ज्यांनी कोणी लिहिल्या आहेत त्या क्लासमध्ये बसून स्टँडर्ड रेफरन्स बुक्स ज्या लोकांनी वापरल्या आहेत त्यातूनच काढले गेले आहेत, आणि तुम्ही त्याच्यातून जर शॉर्ट नोट्स काढणार असाल दॅट इज वेल अँड गुड. आता जर एक्झाम्पल घ्यायचं झालं शिअर फोर्सचं, शिअर फोर्स माहिती आहे आपल्याला, इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ व्हर्टिकल फोर्सेस अक्रॉस वन सेक्शन. तर हे जर माहित असेल तर लिहायची काही गरज आहे का? येस ऑर नो? जर तुम्हाला माहित असेल तर कशाला तुम्ही वेस्ट करताय ते लिहून? तुमचा वेळ पण वाया घालत आहे. सो हे लिहू नका. पण जर पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर असेल तुम्ही लिहा, पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर असेल तेवढं लिहा, म्हणजे तुमच्या नोट्स ह्या शॉर्ट नोट्स बनतील. नाहीतर तुमच्यात आणि त्या मुलांमध्ये काय फरक झाला? म्हणजे पुण्याला जाऊन क्लास करायचे, मास्तरांनी लिहिलेलं फक्त फळेचे फळे उतरवून काढायचे, त्यांच्यात आणि तुमच्यात काहीच फरक नाही. दॅट्स जस्ट सॉर्ट ऑफ फोन फिटिंग. तर तुम्ही हे पण करायचं नाहीये. ओके. तर नोट्स बनवताना एक A4 साईजची एक रीम खरेदी करा. ओके. जे A4 साईजचे पेपर्स असतात आणि त्याला 3 सेटमध्ये बाइंडिंग करा. स्पायरल बाइंडिंग करता ना तुम्ही तसं. आणि ह्या तीन वह्या बनवा. एक वही प्रिलिमला, दुसरी मेन्सला, आणि तिसऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचतच नाहीत. आय एम डॅम शुअर हे सेशन संपल्यावर मी एका बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. जर तुम्ही 3 वह्या लिहून काढणार असेल त्याच्याकडून माझ्याकडे त्याच्यासाठी मी एक बक्षीस देईल. पण काय माझ्याच केसमध्ये सांगायचं झालं, मी प्रिलिमसाठी फक्त एक साधारण 50-100 पानं लिहिली. मेनसाठी तर मी क्वचित ती 50 पानं लिहू शकलो किंवा 100 पानं. पण वेळ नसतो तेवढा तुम्हाला लिहायला. तर तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा हायलायटर सोबत ठेवा, ते हायलाइट मार्क करत राहा, त्या डेफिनेशन्स मार्क करत राहा. म्हणजे माझे मित्र असे म्हणायचे, मी जेव्हा अभ्यास करायचो नोट्स माझ्या एवढ्या रंगलेल्या असायच्या, माझा एक फ्रेंड म्हणायचा, भाई तू हायलाइटर मत यूज किया कर, तू एक ऑइल पेंट का ब्रश खरीद ले. तो सार्कॅस्टिकली बोलायचा की म्हणे यात असं काही सोडलंय का तू हायलाइट करण्याऐवजी. ओके. तर तो एक व्यंग द्यायचा की बाबा, मी सांगायचो की यार ह्या नोट्सच थोड्या आहेत आणि त्यातलं पण मी काही स्किप केलं तर माझ्यासाठी ती धोक्याची घंटा अशी वाटते मला. आणि नंतर मग त्याचा फायदा मला झाला की माझ्या 2 रिव्हिजन 3 रिव्हिजन अशा रिव्हिजन्स होत गेल्या आणि मी त्या हायलाइटेड कंटेंटच वाचायचो. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, खाली 2 बुक्स दिले आहेत बघा मी तुम्हाला. एक 3200 क्वेश्चनचं MCQचं पुस्तक आहे मेड इझी पब्लिकेशनचं. त्यात प्रिव्हियस इयरचे ESCचे क्वेश्चन्स आहेत, गेट आणि PSU म्हणजे कोणत्या नवरत्न कंपन्या, भारत पेट्रोलियम किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम किंवा अजून काही, यांचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत. आणि असं नाही तुम्ही 3200 प्रश्न सॉल्व्ह करायचे, 3200. SFDचा टॉपिक आहे, तुम्ही 5-10 प्रश्न सॉल्व्ह करा. जर IAS तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर MPSC क्या चीज है? MPSC तो दाएं हाथ का खेल है, बाएं हाथ का है अपना. तर तुम्ही एकदम ऑन अ व्हेरी सिरियस नोट यातले टॉपिक वाईज तुम्ही 10-10 प्रश्न सॉल्व्ह करा. सगळे प्रश्न सॉल्व्ह करायची गरज नाही. हे पुस्तक तुम्ही फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे, ते परचेस करून टाका. त्याच्यानंतर आहे SP गुप्ता आणि SS गुप्ता. गुप्ताचं एक हँडबुक आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग थ्रू ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. हे बुक तुम्ही परचेस करा. ओके. म्हणजे ह्या नोट्स वापरत असताना तुम्ही वाचा, तो टॉपिक वाचा. त्याच्यानंतर हे 2 पुस्तकांमधून तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करा. आणि हे सगळं झाल्यावर प्रिव्हियस इयरचे MPSCचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याची लिंक तुम्हाला MPSCच्या वेबसाईटवर मिळून जाईल. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्समध्ये ती लिंक तुम्हाला शेअर वाटलं तर तुम्हाला कसं पण मिळून जाईल. ते MPSCच्या वेबसाईटवर जा, www.mpsc.com. तिथे जाऊन तुम्हाला त्यांना प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर, सिलेबस, एक्झाम पॅटर्न सगळं मिळून जाईल. आणि तुम्ही ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्याशिवाय शांत बसू नका. ओके. ही झाली स्ट्रॅटेजी. मी फक्त एस अकॅडमीच्या नोट्स वापरल्या.
थोडंफार मी आय एस मास्टर सुरुवातीला वाचायचो, पण ते खूप लेंदी व्हायचं. मेड इझी तर अजूनच लेंदी, म्हणून मी ते सोडून दिलं आणि फक्त एस अकॅडमी वापरायला लागलो. त्याच्यानंतर हे 3200 प्रश्नांचे हँडबुक मधले क्वेश्चन आणि गुप्ता आणि गुप्ताचे काही हँडबुकचे क्वेश्चन्स आणि प्रिव्हियस इयरचे. आता तुम्ही बघा कुठपर्यंत मागे जायचंय. अगदी 2019 मेन झाली, 2018 झाली, 17 झाली, या 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करा. 2016 पण एक मेन झाली होती बघा, 2015 तिचे पण पेपर डाउनलोड करा, ते सॉल्व्ह करा. म्हणजे अगदी हे 4 पेपर आणि गुणिले 200 प्रश्न, म्हणजे 800 प्रश्नांची क्वेश्चन बँक तुम्ही सॉल्व्ह केल्याशिवाय परीक्षेला अपियर होऊ नका. मी तुम्हाला एकदम कळकळीची विनंती करतोय की अधिकारी होणं खूप सोपं आहे, पण कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. माझ्या बॅचला मला एक उल्लेख करायचा आहे. आमच्याकडे एक AWE साहेब आहेत, त्यांना एक वायडी होता. ही वॉज फ्रॉम प्रायव्हेट कॉलेज. त्यांना वायडी होता. जर एक वायडी वाला विद्यार्थी जर AWE होऊ शकतो, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तो जर होऊ शकतो तर आपण होऊ शकतो ना. आपल्याला तर चांगला पॉइंटर आहे, CGPA आहे, आपल्या फॅकल्टी चांगल्या आहेत, सगळं व्यवस्थित शिकवलं जातंय. म्हणून हा न्यूनगंड बाजूला ठेवा की जागा खूप कमी असतात वगैरे. प्रिपरेशन चालू असताना फक्त एक लक्षात ठेवा की एक जागा जरी असेल आयोगाची, तरी ती एक जागा माझी आहे, या कॉन्फिडन्सने तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि आयोगाच्या परीक्षेला सामोरं जायचं आहे. ओके सर, नेक्स्ट स्लाइड प्लीज. पांडे सर. सो मित्रांनो, ही आहे सॅलरी. ओके, आता प्रेझेंटेशनचा हा भाग नसावा असं मला पूर्वी वाटायचं, पण बऱ्याचशा मुलांमध्ये लाईट पेटत नाही. त्यांच्या ती थोडी लेट कमर असतात. त्यांना काय वाटतं फायनल इयर आहे, चालेल अजून एखाद वर्ष अभ्यास करू आणि मग परीक्षा देऊ. फायनल इयर झालं नंतर मग आपण काय करायचं की एक वर्ष BE झाल्यानंतर कुठेतरी क्लास करणार, कुठेतरी अशोक स्तंभावर क्लास लावणार, कुठेतरी पुण्याला जाणार, टाइमपास करणार. पण हे वर्षांमध्ये तुमचा एक मॉरल डाऊन होतो. जर तुम्ही पुण्याला गेले तर तिथे तुम्हाला प्रत्येक मुलगा हे सांगणार की अरे मी तर 3 वर्ष झाले अभ्यास करतो, माझं होत नाही. दिल्लीला गेले तर तो अजूनच म्हणतो काहीतरी वेगळं. तर असं काही करू नका. तुम्ही जेन्युइनली आतापासून अभ्यास करा. अगदी माझ्या बॅचमध्ये मला इथे एक नाव मेन्शन करायला आवडेल की अक्षय पगारे म्हणून एक AWE आहेत, ज्यांनी वयाच्या 21व्या वर्षी MPSC दिली होती. ही वॉज द यंगेस्ट असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रिक्रुटेड इन द हिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. त्यांची डेट ऑफ रिटायरमेंट 2054 आहे. आता 2020ला आम्ही जॉईन झालोय. त्यांच्या सर्व्हिसला 34 वर्ष मिळणार आहेत आणि तुम्ही भविष्यात जर आले डिपार्टमेंटला तर आम्ही रिटायर होता माझा तरी चान्स नाही सेक्रेटरीचा, पण ते साहेब तुम्हाला सेक्रेटरी म्हणून भेटतील. तर हा एक अशुरन्स आहे की तुम्ही ही परीक्षा वयाच्या 21व्या वर्षी पण क्रॅक करू शकता. तो विद्यार्थी फायनल इयरला होता औरंगाबादला, त्याची फायनल इयरची एक्झाम व्हायची होती, पण त्याने मेन्स प्रिलिम दिली आधी, तो क्वालिफाय झाला. मेन्सच्या आधी त्याने त्याची एक्झाम दिली, एंड सेम एक्झाम. ओके, आणि तो त्याच वर्षी आयोगाच्या परीक्षेला सामोरा गेला, तो सिलेक्ट झाला. आता बघा मी पगार सांगतो तुम्हाला. ज्युनियर इंजिनियरचा हा 7व्या वेतन आयोगानुसार पगार आहे 38,600. पे बँड आहे ES14. त्याच्यात अजून काही महागाई भत्ता वगैरे हे ऍड होऊन 41,000 पगार मिळतो. जर तुम्ही AE2 झाले तर तुम्हाला साधारण 41,800 हा बेसिक पे मिळतो. त्याच्यावर 17% DA आहे. त्याच्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स आहे, काही शहरांमध्ये 8%, काही शहरांमध्ये 17%. ओके, आणि जर तुम्ही AE1 आणि AEE जर झाले तर तुम्हाला 56,100 हा बेसिक पेमेंट असतं. आता ट्रेनिंग मध्ये पण डिपार्टमेंट आपलं श्रीमंत आहे, ट्रेनिंग मध्ये पण ते तुम्हाला पगार देतं आणि तुम्हाला साधारण एक 60,000 65,000 एवढा पेमेंट मिळतो. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले तर तुम्हाला 80,000 90,000 पगार मिळतो. सुपरिटेंडिंगला तो साधारण एक 1.25 लाखापर्यंत जातो. चीफ इंजिनियर साहेबांना तो 1.5 पर्यंत जातो आणि सेक्रेटरी साहेबांचा पगार हा माहितीच्या अधिकारात येत नाही. Okay, so with due respect to one and all the fraternity involved in my department, I would like to quote these values which are next to you and left to you, in which cadre you need to see yourself in coming days. तुम्हाला JEE व्हायचंय, AE2 व्हायचंय, AE1 व्हायचंय, AEE व्हायचंय, हे तुमच्या हातात आहे. ओके,
आता आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊया. पांडे सर. Yes, thank you very much, sir, for your this enlightening session. सॉरी टू इंटरप्ट यू. तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही मला सर म्हणू नका प्लीज. तो तुमचा मान आहे. आपण बाहेर भेटू त्यावेळेस कदाचित ते असेल, पण पदावर असताना तुम्ही आज तुमच्या ऑफिस मधनं प्रेझेंटेशन करताय सगळ्यांसाठी विद्यार्थी, आणि ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी म्हणजे नेहमी सांगत असतो, तुम्हालाही मी वर्गात सांगत होतो आणि आत्ताच्याही विद्यार्थ्यांना सांगतो की एक शिक्षकाची कमाई हीच असते. म्हणजे त्याचे विद्यार्थी जेव्हा इतक्या वर जातात की शिक्षकाची मान मोडायला लागते, इतकं वर जातात, ते कमाई असते. म्हणजे आज माझ्या इतका सुखी कोणी नसेल की माझा विद्यार्थी अशा मोठ्या पदावर बसून, म्हणजे तुझ्यासोबत म्हणजे तुमच्यासोबत अजूनही जे काही आहेत, आता येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांना त्यांचं एक्सपोजर देणार आहे. ह्याच्यातनं जे घडतील ते अजून चांगलं. कारण तुमच्या काळात मी हे तिथं केकेवाग मध्ये काही करू शकलो नव्हतो, त्या चुका मी इकडे सुधारतोय आता. या मुलांना जितकं जास्तीत जास्त देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न. Now, dear all, the forum is open for question answer session. One by one you can ask your questions. If somebody is having question, you can unmute yourself and raise your question. If not, you can put your questions in chat box also. Sir, meanwhile you can take questions of few students. They are asking for गाईज. सुदर्शन पगारेचा प्रश्न आहे की एमपीसी ची वेबसाईट ओपन होत नाही. ती वेबसाईट ओपन करा आणि खाली एक ऍडव्हान्स नावाचा ऑप्शन आहे. अनसेफ म्हणून तिथं एक टॅब असेल, प्रोसीड म्हणून सिलेक्ट करा. तुम्ही तिथं जाल. ओके. त्याच्यानंतर एकाने माझा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर आहे, तो मी पांडे सरांकडे पाठवून देतो, तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि हा जो आहे बघा, कौस्तुभ भांबरे विचारत आहे, सर टेल अस अबाउट इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यू साठी मला असं सांगायला आवडेल की इंटरव्ह्यू हा खूप सोपा असतो. आपण 4 वर्ष इंजिनिअरिंग करतो यार, यातच खूप काही गोष्टी आपण शिकून जातो. अगदी आपले सिनियर्स असतात, आपले ज्युनियर्स असतात, आपला प्राध्यापक वर्ग आहे, हे सगळे आपल्याला डे बाय डे दिवसागणिक तुमची प्रगती होत राहते. इंटरव्ह्यू खूप सोपा आहे. लिंक शेअर करेल. आणि माझ्या इंटरव्ह्यू बद्दल तुम्हाला जरा विचारायचं असेल, आजचा जस्ट एक इंट्रोडक्टरी सेशन होता, स्ट्रॅटेजी कशी होती काय होती. तर मी सरांना विनंती करेल की भविष्यात जर वाटलंच तर आपण एक सेशन ऑर्गनाईज करू शकतो. तुम्हाला इंटरव्ह्यू साठी कसं प्रिपेअर करायचंय, प्रश्न कसे असतात, त्यासाठी आपण एक वेगळा फोरम ठेवूया. एक जण विचारत आहे एज लिमिट, रिझर्व्ड कॅन्डिडेट साठी 38 इयर्स आहे आणि सॉरी ओपन साठी 38 आहे आणि याच्यासाठी रिझर्व्ड साठी 43 आहे. इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ऑब्जेक्टिव्ह साठी काय रेफर करायचे सुमित? तुला सांगतो, टेकमॅक्सचे बुक्सच्या मागे ऑब्जेक्टिव्ह आहे, ते रेफर करा. त्याच्यानंतर ऋतिक विचारत आहे, सर इंटरव्ह्यू मध्ये लँग्वेज कोणती यूज केली जाते? दोन्ही असतात, पण जर पॅनल तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारत असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये उत्तर द्या. जर पॅनल जर तुम्हाला विचारत असेल बाबा तुझं नाव काय, तर तुम्ही असं नको म्हणाला आय एम तात्या बावळे रिसाइडिंग इन नाशिक. तिथे काही इंग्लिश झाडायची गरज नाही. ते पॅनल अगदी त्यांचा अनुभव हा तुमच्या वयाच्या दुप्पट असतो, म्हणजे त्यांचं वय हे रिटायरमेंटचं असतं, म्हणून त्यांना इरिटेट होणार असं काहीच बोलायचं नसतं. सुमित पवार, सर लास्ट इयरला असताना मेन्सला अपेअर असतो का? नाही मित्रा, प्रिलिम देऊ शकतो तू, पण मेन्स साठी तुला लास्ट इयर असणं गरजेचं आहे. लास्ट इयरचा रिझल्ट तुझ्या हातात असणं गरजेचं आहे. प्रिलिम तू केव्हाही देऊ शकतो. अगदी थर्ड इयरला मी सुचवेल सर आपल्या माध्यमातून, माझे गुरुजींचे काही असे विद्यार्थी आहेत ते खूप ऍडव्हान्स होते, ते थर्ड इयरला असतानाच प्रिलिम देऊन टाकायचे. का की जस्ट एक अनुभव मिळतो. पण हे असं केलं तरी चांगलं आहे. तुम्ही फायनल इयरला एक्झाम द्या. ओके.
आता मयुरेश बोडके आहे, सर मी अजून डिप्लोमा करतोय, सो कुठून स्टार्ट करू? आधी तू डिप्लोमाचा अभ्यास व्यवस्थित कर, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. तू डिप्लोमाचाच अभ्यास व्यवस्थित कर. आणि मी सगळ्यांना सांगेल, हे जे सगळे विषय आहेत, मी तुम्हाला प्रिलिमला भले टेकमॅक्स वगैरे सांगतोय, अरे बाबा ते शॉर्ट टर्म सक्सेस साठी आहे. ओके, अगदी तुम्हाला फर्स्ट इयर पासून, आता जर तुम्ही सॉर्म करायचा ठरवला, बीईला असताना तुम्ही रेफरन्स बुक्सच वापरा. पांडे सर नेहमी सांगायचे रामामृतम वापरा, त्याच्यानंतर तुम्ही पुण्या वापरा, असे बरेचसे पुस्तकं होते. तर ती पुस्तकं आपल्याला वापरायची गरज आहे. मी माझ्या कारकिर्दीमध्ये सर्वेसाठी पुण्य वापरला आहे, सॉर्मसाठी रामामृतम आहे, आरसीसी साठी शहाकाळे होता, नाही ते आपले हे होते, शहाकाळे पत्की बीएमसी साठी होते, पण व्हीएल शाह आपले आरसीसी साठी आहेत, एन्व्हायरमेंट साठी एस के गर्ग आहेत. हे सगळे चांगले चांगले पुस्तकं तुम्ही आता प्रिपरेशन करत असताना वापरा. त्याच्यानंतर एक जण विचारत आहे, जॉब करून एमपीएससी क्रॅक करू शकतो का? तर यासाठी द क्वेश्चन आन्सर इज नो. ओके, तुम्ही खूप ब्रिलियंट असायला पाहिजे, पण जॉब करून एमपीएससी ला अभ्यासाला वेळ देणं हे खूप टफ आहे. मी पण 2 वर्ष टीचिंग केलेलं आहे, बट विथ ड्यू रिस्पेक्ट टू टीचिंग फ्रॅटर्निटी, आय वुड लाईक टू कोट हिअर. सरांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी एमीला असतानाच, म्हणजे ब्रह्मा व्हॅली जॉईन करायच्या आधी, म्हणजे माझं जॉब सुरू करायच्या आधी, मी माझी प्रिलिम आणि मेन्स देऊन आलो होतो. म्हणजे माझा आणि टीचिंगच्या क्षेत्राचा अनुभव मला इंटरव्ह्यूला आला, पण जॉब करत असताना आपल्याला वेळ भेटत नाही. हा कोण विचारतोय सर फायनल पोस्टिंग साठी अटेम्प्ट कन्सिडर करतात का? नाही, दे डझंट मॅटर, दे डोंट मॅटर. किती स्टडी करायचे, किती अवर्स करायचे, असं काही खास नाहीये. आता सांगायचं झालं, लायब्ररीत अभ्यास करायचो आम्ही. सकाळी माझा दिवस हा सकाळी 7ला सुरू व्हायचा आणि तो रात्री 11ला संपायचा. नाश्ता पण मी 7ला लायब्ररीत जेव्हा एंटर करायचो, 8 ते 9 अभ्यास करायचो, 8 म्हणजे 2-1 तास. मग सकाळी नाश्ता करायचो, त्याच्यानंतर परत अभ्यास, दुपारी 1:30ला जेवण, 1:30 नंतर परत एक छोटीशी रिव्हिजन किंवा काय, त्याच्यानंतर परत संध्याकाळी चहा घ्यायचा 4-5 दरम्यान, त्याच्यानंतर परत संध्याकाळच्या जेवणाआधी अभ्यास करायचा, संध्याकाळचं जेवण, आणि मग 11 वाजेला आम्ही लायब्ररी सोडायचो औरंगाबादला, आणि 11 नंतर आम्ही आमच्या फ्लॅटवर जायचो. फ्लॅट हा फक्त आमचा एक लॉस टाईप होता जाण्यापुरता. एक जण विचारत आहे, सर व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स टू आस्क इन इंटरव्ह्यू? यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो, सरांच्या माध्यमातून आपण एखादा इंटरव्ह्यूचा सेशन ठेवूयात, म्हणजे कसे प्रश्न असतात, काय असतात. आता सध्या लिमिटेड आहे, पण साधारणच प्रश्न असतात. तुझं नाव, गाव, त्याच्यानंतर काही टेक्निकल प्रश्न असतात. आता नॅशनल हायवे, स्टेट हायवे, हे सगळे माहिती आहेत आपल्याला, एमडीआर, ओडीआर, व्हीएच, जे फायनल इयरची मुलं आहेत. पण आपण कधी हा विचार केलाय का की नॅशनल हायवेचा जो किलोमीटर स्टोन असतो, आपण जाताना बघा बघतो किलोमीटर लिहिलेले असतात, की इगतपुरी इथून 20 किलोमीटर आहे, 15 किलोमीटर आहे, पण त्या टॉपला बघा कलर दिलेला असतो, काही ठिकाणी ग्रीन आहे, काही ठिकाणी ऑरेंज आहे, कुठे ब्लॅक आहे. इंटरव्ह्यूला हे प्रश्न विचारतात, हा कलर कोडिंग असते. तर अशा टाईपचे प्रश्न असतात. आता हा प्रश्न नसावा की डिप्लोमा झालाय, बीई कोणत्या युनिव्हर्सिटीला घेऊ. कुठल्याही युनिव्हर्सिटीला घेतलं, सिलेबस तोच आहे आपला एमपीएससीचा. ओके मित्रांनो, मला वाटतंय क्वेश्चन संपलेत. आता तुम्ही, आणि तुम्हाला एक जाता जाता मी विचारेल, एका मित्राने प्रश्न विचारला, सुमित आहे, कॉन्टॅक्ट मध्ये असतो माझ्या, की सर आता प्री आहे तर कट ऑफ काय राहील? हा साधारण तुम्ही 40चं टार्गेट ठेवा. याआधी आयोगाचा कट ऑफ 36 मार्कांच्या वर गेलेला नाहीये. तुम्ही 40चं टार्गेट ठेवा. आणि एक सांगतो, मेनचा जो कट ऑफ आहे तिथून तुम्हाला 50 मार्कांचा लीड पाहिजे. अधिकारी तोच लागतो, म्हणजे कॉन्फिडेंटली मी सांगतो. मेन झाल्यानंतर इंटरव्ह्यू हा फक्त नावापुरता असतो. म्हणजे कट ऑफ जर समजा 250 मार्कांचा असेल, एखादा विद्यार्थी 250ला क्वालिफाय करतो, एखादा 300ला करतो, पण ह्या 250 आणि 300 मधला फरक काय? 50. आणि इंटरव्ह्यू 50च मार्काचा आहे. जर उद्या त्या 300 वाल्याला इंटरव्ह्यू मध्ये 0 मार्क जरी दिले, ड्यू रिस्पेक्ट, पॅनल ते देत नाही, तर तो विद्यार्थी ऑलरेडी इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होणारच आहे.
हो ना, फायनल याला. म्हणून माझ्या बाबतीत तुम्हाला सांगतो की मला मेन्सच्या 58 मार्कांचा लीड होता. म्हणजे कट ऑफ पेक्षा मला 58 मार्क जास्त होते. आणि इंटरव्ह्यू मध्ये मला 33 मार्क्स होते 50 पैकी. आतापर्यंत आयोगाने हायेस्ट 33 मार्क्स दिलेत. आमच्या बॅचमध्ये आम्ही 5 लोक आहोत, काही इरिगेशनला आहेत, काही पीडब्ल्यूडी ला आहोत, की त्यांना 33 मार्क मिळाले. एक आहे सर, तुमचा अप्रोच कसा होता एमपीसी साठी? हा अप्रोच मी तुम्हाला मागे सांगितला की पॉझिटिव्ह माइंड ठेवायचंय, पॉझिटिव्ह लोकांशी भेटायचंय, निगेटिव्ह माइंडेड वाल्यांपासून थोडं दूर राहायचंय. शक्यतो पुण्याच्या मित्रांपासून थोडं दूर राहिलेलं बरं. पुण्याला असतात आपले मित्र, दिल्लीला असतात, त्यांचा माइंडसेट चांगला आहे, पण तिथं ते फ्रस्ट्रेटेड झालेले असतात. अप्रोच हा पॉझिटिव्हच ठेवा आणि तुमची दिवसाची सुरुवात अशीच व्हायला पाहिजे की मी अधिकारी होणार. मला माहित नाही तिकडे 100 जागा आहेत का 200, पण त्यातली एक मला आहे. आता मी तुम्हाला इथं कोट करू इच्छितो की मी जेव्हा एक्झाम दिली तेव्हा माझ्या कॅटेगरीसाठी 22 जागा होत्या. मला त्या 22 पैकी एक कुठेतरी लागायचं होतं, पण महाराष्ट्रातनं मी माझ्या कॅटेगरीतून सेकंड आलो. मला कधी असं वाटलं नव्हतं की मी त्या तेवढ्या लीडने लागेल. पण हे तुमचे फक्त आणि फक्त सिन्सिअर एफर्ट आणि सेल्फ स्टडीज आहे. आणि सेल्फ स्टडी असं नाही बी झाल्यानंतर करायचा, तेव्हाही करायचा, पण तो टाइम जास्त असेल. पण मी तुम्हाला सांगेल, जी मुलं सेकंड इयरला आहे, टीईला आहेत, बीईला आहेत, अगदी तुम्ही आत्तापासूनच तयारी करा. आयोगाचा सिलेबस तुमच्या समोर ठेवा आणि तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा की हा टॉपिक आहे, हा असा आहे, हा असा वाचायचा. आणि तुम्ही गेटच्या एक्झाम द्या, त्याच्यानंतर ती पुस्तकं अवेलेबल आहेत लायब्ररीमध्ये तुमच्या. पण किती जण लायब्ररीत बसता? आपण टाइमपास करत फिरतो कॉलेजला इकडे तिकडं. पण ते करण्यापेक्षा लायब्ररीत वेळ घालवा. डाऊट्स असतील तर पांडे सरांसारखे फॅकल्टी आहेत त्यांना विचारा. एक्सपर्ट फॅकल्टी असताना तुम्ही असे क्लासेस लावून म्हणजे काय होतं की आपल्या फॅकल्टीच्या कॅलिबरवर शंका उपस्थित करणं. ओके, आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जो स्ट्रक्चर अवघड जातो, पण मी सांगू शकतो जिथं पांडे सरांसारखे शिक्षक आहेत आणि जिथं सिन्सिअर विद्यार्थी आहेत, त्यांच्या प्रयत्नातून कुठल्याच क्लासला हे विद्यार्थी बाहेर पाडू शकतात क्लासपेक्षा. ओके, म्हणजे तुम्ही बीईला असतानाच एफर्ट्स असे घ्या की तुम्हाला, आता तुम्ही ते करत असताना एन्जॉय करा, तुमचा अभ्यास एन्जॉय करा. तुम्ही असं बर्डन आहे म्हणून अभ्यास करू नका की बाबा मला फक्त 40 मार्कांसाठी एक्झाम द्यायची आहे मेकॅनिक्सची, मला 40च मार्क मिळवायचे आहेत एसडी ला, नको ते खूप अवघड आहे, तसा अप्रोच ठेवू नका. मार्क किती मिळतील ही नंतरची गोष्ट आहे ना. मी एकदम ऍव्हरेज विद्यार्थी होतो. मला पण फर्स्ट इयरला मला आठवतंय सरांनी मला एक छोटीशी भेट दिली होती. मी मेकॅनिक्सला जेव्हा ऑनलाईन एक्झाम होती त्याच्यासाठी सरांनी प्रॅक्टिस सेशन घेतला होता. 50 पैकी मला 42 का 46 मार्क मिळाले होते आणि मी तेव्हा टॉपर होतो आमच्या वर्गात फर्स्ट इयरला. तर सरांनी एक शाबासकी म्हणून मला ते गिफ्ट दिलं. तर अजूनही ती शाबासकीची थाप मला आठवते. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्हाला इन्स्पायर करतात. आणि सर मला म्हणजे नेहमीच मोटिवेट करायचे, सर असतील, बाकीचे फॅकल्टी असतील, पण त्यांच्या पण जे बिझी शेड्यूल असायचं त्यातनं ते वेळ काढून हे करायचे. तर मी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट करेल, जी मुलं फायनल इयरला असतील त्यांनी सरांचा मॅक्झिमम यूज करून घ्या. थर्ड इयर सेकंड इयर वाल्यांपासून आतापासूनच त्यांनी मागं लागा फॅकल्टीच्या. ओके, मागं याच्यासाठी नका लागू उगीच मागं लागायचे, तसं नाही. आधी स्वतः वाचा, लेक्चर्स रेग्युलर करा, आणि हे झालं की तुम्ही लगेच सॉल्व्ह करा ना तुमचे प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन्स असतील काय. ह्या स्ट्रॅटेजीने तुम्ही जर गेलात तर अगदीच माझ्यासारखा जर ऍव्हरेज विद्यार्थी लागू शकतो. मला साधारण 70% मिळायचे, आता तुम्हाला तर 9 CGPA मिळतो, कोणाला 9.5चा पॉइंटर मिळतो, काहींना 8चा मिळतो. तुम्ही आमच्यापेक्षा नक्कीच हुशार आहात. ओके, आता एक विचार आहे. जेबी जेबी विचारतोय, सर वेदर यू स्टार्टेड युअर प्रिपरेशन ड्युरिंग इंजिनिअरिंग or after BE, and how much time that you had taken right from your preparation? So friend, let me tell you with due sincere opinion की मी बीईलाच असताना म्हणजे अगदी जोपर्यंत मला एखादी गोष्ट समजत नाही तोपर्यंत मी ती गोष्ट त्या गोष्टीचा पिच्छा सोडायचो नाही. अगदी स्टिफनेस मॅट्रिक्स असेल, फ्लेक्झिबिलिटी मेथड असेल, ह्या गोष्टी सरांनी शिकवलेल्या आहेत आम्हाला, पण आम्ही त्याची प्रॅक्टिस करायचो, असाइनमेंट सॉल्व्ह करायचो. म्हणून हा जो किडा आहे ना एमपीएससीचा,
हा फर्स्ट इयर पासूनच तुमच्यात सेकंड इयर पासूनच तो पेटला पाहिजे. म्हणजे आता टाइम म्हणजे वय नाही अभ्यासासाठी, तुम्ही केव्हाही स्टार्ट करू शकता. पण असं पण नाही की खूप वय झालं आणि तुम्ही स्टार्ट करताय. ओके, आय थिंक क्वेश्चन्स हॅव बीन ओव्हर. क्वेश्चन्स आर ओव्हर गाइस. If there are no questions, sir Bidkar sir, if you are there, please share your views for a minute or so. अबाउट व्हॉट सर? Bidkar sir, हा, Bidkar sir, ओके ओके ओके. बिटकर सर, आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू. तुम्ही ही अपॉर्च्युनिटी दिली तुमच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून. बिटकर सर पण मी ऐकलेलं आहे, जेव्हा मी केकेवागला होतो तेव्हा 1-2 वर्षापूर्वीच मी माझं 2011चं ऍडमिशन, पण आम्ही बिटकर सरांचं नाव ऐकून होतो. त्याच्यानंतर टीचिंग फील्डमध्ये जेव्हा आलो तेव्हा मग सरांचं नाव नेहमीच आदराने घेतलं जातं. आणि एक मी संदीपच्या मुलांना एक रिक्वेस्ट करतो की तुमची जी फॅकल्टी आहे ती खूप चांगली आहे. अगदी बिडकर सर असतील, फालक सर असतील, पांडे सर असतील, बाविस्कर सर असतील, म्हणजे मी इथं कोट करू शकत नाही एवढी नाव आहे. देर आर एन नंबर ऑफ पीपल. तर तुम्ही नक्कीच त्यांचा ऍडव्हान्टेज घ्या. म्हणजे बिडकर सर जे FM घेता किंवा अजून सब्जेक्ट काही घेता, पांडे सर स्ट्रक्चर घेता, ही लोक म्हणजे मास्टर आहेत त्यांच्या फील्डमधले. तर तुम्ही नक्कीच सरांचा, HOD सरांचा गायडन्स घ्या आणि त्यांचा जो अनुभव आहे तो नक्कीच तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये एक अधिकारी तर नंतरची गोष्ट आहे, पण तुम्हाला एक चांगला नागरिक म्हणून समाजात नक्कीच चांगलं स्थान मिळून देईल. I hope there are no questions now. Priyanka, can you propose vote of thanks? It's give me immense pleasure to propose the vote of thanks to the dignitaries assembled here for this event. I would like to thank our chief guest, Engineer Tatya Vahule sir, who honored this event with his inspirational thoughts. I would like to thank faculty and staff members and students. And last but not the least, our audience for making this event as a grand success. Thank you everyone. Thank you, sir. So, with the permission of respected HOD sir, I would like to declare that today's celebration of this Engineers Day function is over. It will be really a great success, or it will be a really a good way to celebrate this Engineers Day. If you all can take out a few things out of this session, a friend of you who has emerged from very common background and raised himself to such a platform, and definitely inspire yourself from this story and take out good things out of this session. Once again, thank you, all of you. Thanks again. Thank you, Tata sir, for Thank your you, sir. valuable time. Thank you. All the best, guys.